ज्ञानप्रबोधिनीची पंचकोशाधारित शिक्षण प्रणाली या समारोपाच्या सत्राची सुरुवात आपण 3 ओंकाराने करूयात। एकत्रितपणे आपण हा ओंकार सुरू करूया। हरि ओम। अमोलिक रत्न जोडले रे तुझ, कारे ब्रह्म बीज नोळखसी। न बुडे न कळे न भिये चोरा, ते वस्तू चतुरा सेवी जैसू। या आहेत ज्ञानदेवांच्या ओव्यांमधले शब्द। आपल्याला लाभलेला नरदेह अर्थात देह प्राण मनादी हे अमूल्य रत्न आहे। याला अमूल्य का म्हटलं असेल माऊलींनी? कारण त्यातून ब्रह्मत्वाचं अंकुरण फुलणं फळणं हे शक्य आहे। तर असं हे ब्रह्मबीजत्व आपल्याला चतुराईने सेवन करायचं आहे, म्हणजेच ते ओळखायचं आहे आणि ते फुलण्यासाठी अंकुरण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत। म्हणजे नेमकं काय करायचं आहे हेच आपण मागच्या 1.5-2 दिवसामध्ये परिषदेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत। आता बीज म्हटलं की एक बी, त्याचं अंकुरण पानफुलं हे रूपक आपल्याला स्पष्ट होतं। तर व्यष्टीचा पंचकोश कसा विकसित होऊ शकतो हे लक्षात येण्यासाठी बीजाचं उदाहरण हे सोपं जातं। पण समाजाचा समष्टीचा एकत्रित पंचकोशाचा विकास कसा होत असेल हे बीच्या उदाहरणावरून तितकं स्पष्टपणे लक्षात येत नाही की एका बीचं अंकुरण दुसऱ्या बीवर कसं अवलंबून आहे। तर मला आठवतं आहे की भाऊंनी याच्यासाठी दुसरं उदाहरण दिलं होतं, दुसरं रूपक, की दिव्याचं आहे। एका पणतीने दुसरी पणती पेटवता येते आणि म्हणजे अशा एक पणती पेटत असली तर असंख्य पणत्या पेटवण्याचा आपल्याला अनुभव आहे। आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या रूपात पाहायचं तर एक विशिष्ट काय म्हणायचे उष्मा आणि प्रकाश त्याची तीव्रता असणारा दिवा लागला, ते सेन्स झालं तर अन्य काही दिवे लागणं किंवा आपण प्रवेश केला तर दिवे लागतात। अशा पद्धतीचा प्रभाव व्यक्तीच्या ज्योतीच्या प्रकाशाचा पडून अनेकांचे दिवे लागू शकतात। तर समूहाचा विकास माझ्या स्वतःच्या किंवा जी व्यक्ती म्हणून आपण व्याख्या केलेली आहे त्याचा इतरांवर कसा परिणाम होईल याच्यासाठी हे ज्योतीचं उदाहरण आपण लक्षात घेऊ शकतो। आता ही झाली रूपकं। बिया शेतामध्ये किंवा जंगलामध्ये दिसतात, दिवे घरोघरी लागतात, विजेवर चालतात। शिक्षक म्हणून, विद्यार्थी म्हणून, शिक्षकांना सांभाळणारे त्यांचे प्रमुख म्हणून हे वर्गात शाळेत कसं करायचं? तर हे ज्यांना अनुभव आहेत, ज्यांनी ते वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसोबत वेगवेगळ्या समाज घटकातील विद्यार्थ्यांसोबत अनुभव घेतलेला आहे, तर त्यांचे अनुभव आपण या ज्ञानप्रबोधिनीची पंचकोशाधारित शिक्षण प्रणाली या सत्रामध्ये ऐकणार आहोत। तर जे मान्यवर आहेत, तर पहिले मान्यवर आहेत माननीय आदित्यदादा शिंदे। तर 3च ओळींमध्ये परिचय करून देणार आहे, कारण का शिबिराच्या आधीपासून परिषदेच्या आधीपासून ओळखत आहात आणि 2 दिवस तुम्ही पाहतही आहात। ज्ञानप्रबोधिनीची 3री प्रतिज्ञा म्हणजे ठरवून गोष्ट करणं, त्याच्यातलाच एक पॅकेज असं म्हणूयात की प्रतिज्ञेचं पॅकेज आहे प्रबोधिनीमध्ये। तर त्याच्यातली 3री प्रतिज्ञा आदित्यदादाने घेतलेली आहे। सध्या दादा गुरुकुलाचे विभाग प्रमुख म्हणून काम पाहतात आणि निगडी केंद्राचे व्यवस्थापक म्हणून काम पाहतात। ही एवढी ओळख पुरेशी आहे असं मला वाटतं। दुसरे जे मान्यवर पाहुणे आहेत, माझ्यासाठी पण त्यांचा परिचय नवीन आहे। माननीय प्रशांतराव दिवेकर,
तर त्यांनी MSc केलेला आहे वनस्पतीशास्त्रामध्ये. फक्त विज्ञानाचा अभ्यास नसून इतिहासामध्ये MA केलेला आहे आणि M.Ed जे केलेलं आहे ते शिक्षणातल्या संदर्भात विषयात केलेलं आहे. मुख्य वैशिष्ट्य या सगळ्यांचं कार्यानुभवाचंच आहे. तर त्यांनी जे अध्यापन किंवा व्यवस्थापन वेगवेगळ्या समाज घटकांमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी केलेलं आहे, तर ते काय आहेत, तर प्रशालेच्या म्हणजे शहरी भागात असणारी जी शाळा आहे तिच्यामध्ये अध्यापन केलेलं आहे. दुसरं बालविकास मंदिर सोलापूर म्हणजे निमशहरी, ग्रामीण आणि अर्धशहरी अशा शाळेमध्ये त्यांनी अध्यापन आणि व्यवस्थापनाचं काम केलेलं आहे. वंचित किंवा भारताच्या सीमावर्ती भागामध्ये असणाऱ्या अरुणाचल प्रदेशातील शाळांमध्ये तिथल्याही अध्यापनाचा त्यांना अनुभव आहे आणि आता शासकीय शाळांसोबत ते काम करत आहेत. म्हणजे फक्त एका विशिष्ट गटासोबत ते काम करत आहेत असं नाही, तर वेगवेगळ्या स्तरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं, त्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे, गाठीशी आहे. तर या सगळ्याच्यात प्रबोधिनीची पंचकोशाधारित शिक्षण प्रणाली कशी कार्यरत होते आहे किंवा त्यांना ती त्या चष्म्यातून कशी दिसते आहे ते आपण आता ऐकूयात. आणि या सत्राच्या अध्यक्ष आहेत वाचस्पती सविताताई कुलकर्णी. ज्ञानप्रबोधिनीच्या स्पर्धा परीक्षा केंद्राच्या प्रमुख असणाऱ्या सविताताई यांचं MSc इन ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये झालेलं आहे आणि B.Ed, M.Ed आणि PhD ही शिक्षण या विषयातली आहे. 19 वर्षांचा केमिस्ट्रीच्या अध्यापनाचा अनुभव त्यांना आहे. 1996 पासून स्पर्धा परीक्षा केंद्राची जबाबदारी त्या सांभाळत आहेत. पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी प्रशालेमध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र जे चालतं तर त्याच्या प्रमुख म्हणून त्या जबाबदारी अजूनही सांभाळत आहेत. याचबरोबर MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मित्र नावाच्या पुस्तकाचं लेखन त्यांनी केलेलं आहे. नॅशनल टॅलेंट सर्चसाठी जे विद्यार्थी बसतात त्यांना त्यांच्या अभ्यासासाठी प्रज्ञाबोध या नावाने पुस्तकांच्या संचाचं संपादन त्यांनी केलेलं आहे आणि करिअर प्लॅनिंग यासाठी सकाळमधल्या पब्लिकेशन्समध्ये लेखन केलेलं आहे. याचबरोबर विविध परिषदांमध्ये दिल्ली, हैदराबाद, पॉंडिचेरी, महाराष्ट्र म्हणजे राष्ट्रीय राज्य परिषदांमध्ये शिक्षण आणि महिलांचे स्थान या 2 विषयांवर शोधनिबंधांचं वाचन आणि सादरीकरण केलेलं आहे. त्यांच्या आवडीचा विषय किंवा आत्ता सध्या जो काही स्पर्धा परीक्षा केंद्राच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा असा विषय म्हणजे क्रिटिकल थिंकिंग स्किल्स या विषयावर त्यांनी लेखन केलेलं आहे आणि त्यासाठीचे ट्रेनिंग वर्कशॉप्सही त्या विविध संस्थांमध्ये घेत असतात. आत्ता ही औपचारिक आणि कागदांमध्ये जी आलेली ओळख होती ती मी तुम्हाला वाचून दाखवली, पण त्यांच्या या सगळ्या अनुभवांचं त्यांच्या शब्दात ऐकणं हे जास्त छान असेल असं मला वाटतं. सत्कारासाठी इथे तर आदित्यदादाची सूचना होती, तो घरचा असल्यामुळे त्याचा सत्कार नाही करणार आहोत. तर मी मनोजरावांना विनंती करते की माननीय प्रशांतरावांचा सत्कार त्यांनी करावा. मनोजराव आहेत का? आहेत. आणि त्यांनीच सविताताईंचा सत्कार करावा. धन्यवाद सर. आज सकाळी आपण प्रशांतरावांना ऐकलं. पुस्तकाची मांडणी कशी आणि विषयवस्तू काय आहे, ती प्रक्रिया किती रंजक होती हे त्यांच्याकडून आपण ऐकलं. त्या पुस्तकामध्ये काय मांडलं आहे आणि त्यांनी ते त्यांच्या अनुभवांमध्ये किंवा शाळांमध्ये काय प्रयोग केलेले आहेत ते आधी आपण त्यांच्याकडून ऐकूयात. बरं, गुरुकुलाची सुरुवात म्हणजे उपक्रमाची सुरुवात जी झाली पंचकोशाधारित त्याची मांडणी आपण आदित्यदादाकडून ऐकूयात आधी.
सर्वांना नमस्कार. भाऊंची कसलेली विद्यार्थिनी आणि तिची प्रस्तावना समजून घेणं हे किती अवघड असू शकतं याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतला असेल. त्यामुळे पंचकोशाधारित शिक्षण प्रणालीचे परिणाम असं प्रास्ताविक आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. आणि आम्ही आतमध्ये चर्चा करत होतो तेव्हा खरं हीच चर्चा झाली की आता काल दिवसभर आपण सगळ्यांनी पुरेसं तत्त्वज्ञान समजून घेतलं आहे, ऐकलेलं आहे, तेव्हा आता पुन्हा एकदा शिक्षण प्रणालीच्या तत्त्वज्ञानाकडे जायचं की त्यातल्या सगळ्या व्यावहारिक गोष्टींबद्दल आता चर्चा करूयात अशी चर्चा आतमध्ये सुरू होती. तर मला असं वाटतं आतलीच चर्चा थोडी बाहेर आणतो आणि आपण त्या विषयावरती थोडं पुढे जाऊयात. प्रबोधिनीचे हे सगळे उपक्रम जे आत्ता पंचकोशांच्या भाषेमध्ये आपण मांडतो आहोत यातला एक महत्त्वाचा भाग मला आवर्जून आपल्या सगळ्यांसमोर ठेवायचा आहे. ते म्हणजे हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आहेत. गुरुकुलाची रचना ही 5वी पासून 10वी पर्यंत आहे आणि म्हणून माझ्या बोलण्याची थोडी चौकट ही 5वी ते 10वी अशी निश्चित राहणार आहे. पण त्या 5वी ते 10वीच्या अनुभव संचामध्ये, त्या अनुभवाच्या पोतडीमध्ये काय काय आहे याची एक झलक कार्यप्रात्यक्षिकांच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी अनुभवलेली आहेच. प्रत्यक्ष काम करत असताना या गुरुकुलाचा एक भाग म्हणून मी जे गेले 10 वर्ष अनुभवतोय त्यातले काही अनुभव आणि अनुभवाकडून मला काय काय शिकता आलं, असं अनुभवातनं काय काय मला बोध झाला, असे काही विचार असे आपल्या सगळ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न हा मी करणार आहे. त्याचं कारण असं आहे की माझं शिक्षण थोडंसं उलटं झालं आहे. म्हणजे प्रांजली ही गुरुकुलाचीच विद्यार्थिनी आहे, म्हणजे ती पंचकोशाधारित शिक्षण प्रणालीतून गेलेली विद्यार्थिनी आहे आणि मी त्या अर्थानं गिनीपिक आहे गुरुकुलाचं. म्हणजे मी गुरुकुलात नव्हतो कारण मी शाळेत असताना गुणविकास योजना चालायची आणि त्या गुणविकास योजनेतला मी एक घटक होतो की आमच्यावरती छोटे छोटे प्रयोग करून भाऊ बघायचे की हे सगळे उंदीर कसे धावतायत, कुठे पळतायत, कधी हाताला लागतायत, असं त्या गिनीपिकांपैकी मी एक आहे. त्यामुळे माझा थोडा प्रवास उलटा झाला. मी अगदी ती सगळी प्रक्रिया शिक्षणाची अनुभवली असेल असं नाही, पण आत्ता प्रत्यक्षात काम करत असताना, समोर विद्यार्थी बघत असताना अनेक गोष्टी सहज लक्षात येतात. मागच्या वर्षीचा एक अनुभव सांगतो आणि तिथून आपण सुरुवात करूया. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आमचे सगळे विद्यार्थी वारीत सहभागी होतात हे आपण पाहिलंच, पण नुसते वारीत सहभागी होत नाहीत. त्यानिमित्ताने आम्ही मुलांना असं म्हणतो की संध्याकाळी थकलेल्या एखाद्या वारकऱ्याशी जाऊन गप्पा मारा, जमलं तर त्याच्यासोबत जेवण करा आणि त्यांना प्रश्न विचारा की आजोबा आजी तुमचे पाय दाबून देऊ का, तुम्हाला काय हवं आहे का, आणून देऊ का काही, असं गप्पा मारा त्यांच्याशी. तुमचा एक 7वीतला मुलगा, 7वीचा वर्ग होता, तो जाऊन आला वारीला आणि दुसऱ्या दिवशी मी मुलांशी गप्पा मारत असताना ते एकदम उत्साहानं, त्याला असं काहीतरी नवीन सापडलं होतं. काय सापडलं होतं ते त्याला सांगता येत नाही, मलाही अजून सांगता येणार नाही नेमक्या शब्दात, त्यालाही सांगता येत नव्हतं, पण तो काय सांगत होता हे फार महत्त्वाचं आहे. तो आल्यावर मला म्हणाला, दादा काय झालं माहिती आहे का, मी 70 वर्षांच्या आजोबांना भेटलो. मी म्हटलं अरे वा, काय म्हणले ते. तर त्यांना मी विचारलं की तुम्हाला काही औषध हवं आहे का, तुम्हाला पाय दाबून देऊ का, पाय दुखत आहेत का तुमचे. तर त्या आजोबांनी काय उत्तर दिलं माहिती आहे का. ते म्हणाले की अरे माझं चालणं विठ्ठल, माझं खाणं विठ्ठल, माझं दुखणं विठ्ठल, माझं औषधसुद्धा विठ्ठल, त्यामुळे मला काही नको. कसलं भारी ना. 7वीच्या मुलाला ह्यात काहीतरी भारी आहे हे कळलं. या शिक्षण प्रणालीचं हे वैशिष्ट्य असं मला वाटतं. ते लगेच शोधायला देतं. म्हणजे तुला काय कळलं सांग बघू, तुझा आनंदमय कोश विकसित झालाय का मनोमय कोश विकसित झालाय, हे शोधायची, त्यात या भानगडीत पडायची आवश्यकता नाही. मला आठवतंय भाऊ नेहमी म्हणायचे की लोणचं मुरत घातलं की सारखं झाकण उघडून बघायचं नाही मुरलंय का, प्रश्न विचारायचा नाही. सारखं जर झाकण उघडून पाहिलं तर कदाचित बुरशीच लागण्याची शक्यता जास्त आहे. एकदा गाडून घेतलं की 12 वर्ष उघडून बघायचं नाही, त्याचं बीज अंकुरणार आहे, त्याचं वटवृक्ष होणार आहे का काय होणार आहे. आपण वातावरण निर्मिती करणं हे आपल्या हातात आहे. पंचकोश शिक्षण प्रणालीच्या निमित्ताने हे सगळं तत्त्वज्ञान व्यवहारात आणण्यासाठी दर्जेदार वातावरण निर्मिती करणं ही आपल्या हातातली गोष्ट आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी शाळा चालवल्या पाहिजेत, त्यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आणि हे काम करत असताना मी आत्ता म्हटलं तसं एक प्रकारची श्रद्धा लागते. कशाची श्रद्धा लागते. मघाशी पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये माननीय सुभाषरावांनी जो आशावाद हा शब्द उच्चारला, मला तो फार भावला, आवडला आणि अतिशय अर्थपूर्ण वाटला.
काय होणार आहे हे सगळं करून, असा जर आपल्या मनात शंका जरी असेल तरी त्याची परिणामकारकता कमीच होईल की काय असं वाटतं मला. होईलच होईल, चांगलंच होईल, अशा अर्थाने ती श्रद्धा ठेवणं आणि काम करत राहणं हे आपल्या हातात असतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की याचा एक साकल्याने किंवा इंटिग्रेटेडली विचार करायला पाहिजे. कसा, तर हे फक्त विद्यार्थ्यांना लागू आहे असं नाही, हे आम्हा सगळ्या काम करणाऱ्या शिक्षकांना पण लागू आहे. आम्ही किती तापलेलो आहोत याच्यावरती पोळ्या कशा भाजणार आणि किती भाजणार हे ठरलेलं आहे. पुन्हा हे सगळं भाऊंकडून शिकलो म्हणून त्यांची ही वाक्य. एकदा असा वैतागून त्यांच्यासमोर जाऊन बसलो आणि सांगितलं, एवढा घसा कोरडा करतोय पण काही कुणाला कळत नाही मी काय सांगतोय ते. मी एवढं सवय असते, मला पण होती सवय अशी डस्टर आपण सर गप्प बसा असं म्हणायची. भाऊंनी मला एके दिवशी खूप शांतपणे असं सांगितलं की रे, त्या बाकाच्या पलीकडे नाही अलीकडे प्रॉब्लेम आहे. मुलं तुझं ऐकत नाहीयेत हा प्रॉब्लेम नाही, मुलं तुझं ऐकत नाहीयेत हा प्रॉब्लेम आहे. आणि त्यामुळे ही शिक्षण प्रणाली जर उभी करायची असेल तर विद्यार्थ्यांबरोबर ते तत्वज्ञान पचवणारे आपण सगळेजण तापलेलो, पेटलेलो, आतून पेटलेलो असे असलो पाहिजे असं मला वाटतं. आणि असं असेल तर काय घडेल, तर ह्या सगळ्या पंचकोश विकसनाच्या शिक्षण प्रणालीच्या अनुभवांची साखळी रचना आपल्या समोर उभी राहत जाते. आम्हाला काय अनुभव द्यायचेत, ते कोणत्या क्रमाने द्यायचेत, ते पचवण्यासाठी काय काय प्रकारच्या यंत्रणा उभ्या कराव्या लागतील, अशा प्रकारचा विचार आपल्या मनामध्ये हळूहळू डोकावायला लागतो. पुन्हा काही अनुभव घेतल्यानंतर लक्षात आलेल्या गोष्टी. कन्याकुमारीची सायकल सहल. काल आपल्याला जे आमचे सगळे स्नातक विद्यार्थी दिसत आहेत, काल निळ्या ड्रेस कोडमध्ये जे सगळे चमचमत इकडे तिकडे फिरत होते, तर रात्री 12-12:30पर्यंत आम्ही इथे गप्पा मारत बसलो होतो. आणि एकाने एकदम आठवण काढली की दादा आठवतं का कन्याकुमारीच्या सायकल सहलीत मी का हरवलो होतो एकदम. आणि मला एकदम लख्ख आठवलं की हो अरे हो, हा हरवला होता. आमचा आहे एक विद्यार्थी कन्याकुमारीच्या आमच्या सायकल सहलीमध्ये एक तिठा लागतो बेंगलोरच्या पुढे, त्यात चेन्नईकडे जाणारा एक रस्ता जातो आणि एक रस्ता खाली कन्याकुमारीकडे जातो. आणि आम्ही जेव्हा प्रशांत सर पण होते आमच्यासोबत, आम्ही जेव्हा सर्वेक्षण करायला आम्ही ते रस्ता बघायला गेलो होतो तेव्हा आमची ही चर्चा झाली होती बरं का. एखादा जर मागे पडला किंवा चुकून पुढे गेला तर तो जाईल चेन्नईला कन्याकुमारीला वळायच्या ऐवजी आणि होईल गडबड, अशी आमची चर्चा झाली होती. पण तिथे गेल्यानंतर सगळे सोबत आहेत असं वाटून आम्ही पुढे जात होतो आणि थोड्या वेळाने लक्षात आलं की आपल्यातला वेद हरवला आहे. आता त्या ज्याला लक्षात आलं त्यांनी लक्षात आणून दिलं. मग शोधाशोध, धावपळ, अर्ध्या तासाची आमच्या सगळ्यांची जीवाची उलघाल. आणि जे शिक्षक आहेत त्यांना समजू शकतं की सहलीतला एक विद्यार्थी हरवल्यावर जबाबदारी असलेल्या शिक्षकाला काय वाटू शकतं. मला त्याचे आई बाबा, पोलीस स्टेशन सगळं दिसायला लागलेलं होतं. आणि त्यावेळेला ते तामिळनाडूमधले सगळे असे छान रंग असलेले, मिशा असलेले, हातात कोयते असलेले, सायकल चालवणारे, शहाळी घेऊन जाणारे माणसं आजूबाजूनी फिरून आणखीन दडकी भरलेली होती. आणि वेद काही सापडत नव्हता. आणि खूप प्रयत्न करून थोड्या वेळाने शहाळी घेतलेला, हातात त्या कोयता लावलेला, छान रंग असलेला आणि पिळदार मिशा असलेला एक माणूस स्कूटीवरती आणि त्याच्या मागे सायकल मारत मारत आमचा वेद हा तिथं पोहोचला. वेदचं यथायोग्य स्वागत आमच्या सगळ्या शिक्षकांनी केलंच. गप्पा झाल्या, त्याला शांत केलं, जेव खाऊ घातलं आणि कन्याकुमारीला आम्ही पोहोचलो. त्याची मौनाभ्यासाची वही वाचत असताना नंतर त्यांनी लिहिलं होतं की मी हरवलो, रस्ता चुकलो, पण माझ्या एकदम लक्षात आलं. अलंकारिक वाटेल कदाचित कोणाला हे वाक्य, पण मला फार आवडलं होतं. त्या 9वीतला वेद जेव्हा हे लिहितो मौनाभ्यासाच्या वहीमध्ये की मी हरवलो होतो, माझी भाषा त्याला कळत नव्हती, त्याची भाषा मला कळत नव्हती, पण मी घातलेल्या टी शर्टवरनं त्याला कळलं की बहुतेक हा सहलीतला आहे. मला हाताला धरून त्या काळ्या काळ्या विठ्ठलांनी मला माझ्या माणसांपर्यंत आणून ठेवलं. असे कित्येक अनुभव आपल्यालाच जागं करणारे असतात. आणि मग लक्षात आलं की आपल्या वेदचं अक्षर खराब आहे पण मराठी खराब नाही आहे. त्याला निबंधात कमी मार्क असतील पण त्याचे विचार करण्याची क्षमता काहीच्या काही उच्च आहे. असे कित्येक अनुभव हे आपल्यालाच जागं करणारे ठरतात. कन्याकुमारीच्या
सायकल सहलीबद्दल कितीही वेळ खरं तर बोलता येऊ शकेल. अजिबात सायकल चालवूच शकणार नाही, म्हणजे जास्तीत जास्त कात्रजचा घाट, याच्या पलीकडं काही जात नाही असं एक ज्या मुलाबद्दल वाटत होतं. त्या मुलाला कन्याकुमारीत पोहोचल्यावर मी विचारलं, किती वेळ सायकल चालवली? मी चेष्टेनेच विचारलो होतं, किती वेळ सायकल चालवलीस रे? साधारण मला उत्तर अपेक्षित होतं कात्रजचा घाट, सातारा, बेंगलोर. त्यांनी मला एकदम अभिमानाने सांगितलं, दादा पूर्ण सायकल चालवली. कशी काय रे, तुला जमलं सायकल चालवायला? पाय नाही दुखलेत? पाय दुखत होते, पण मनाने ठरवलं होतं ना सायकल सहल पूर्ण करायची हे. आणि मग लक्षात यायला लागलं की ही कोशांची भानगड ही अन्नमय कोशापर्यंत, अन्नमय कोश सायकल सहल अशी नाही आहे. सायकल सहल पूर्ण करायला मनोमय कोशाची ताकद लागते. ती मनोमय कोशाची ताकद पायात उतरली तर सायकल सहल पूर्ण होऊ शकते. असं त्याचं तत्वज्ञानाचं व्यावहारिक रूप हे सायकल सहलींमधनं उलगडत जातं. ज्ञानप्रबोधिनीच्या या सगळ्या अनुभवांच्या मांडणीमध्ये, उपक्रमांच्या मांडणीमध्ये हे तत्वज्ञान मला या पद्धतीनं हळूहळू सापडत गेलेलं आहे. कसं घडतं हे सगळं? तर जसं मला असं वाटतं की माझ्या बाबतीत जे घडलं तेच विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडणार आहे. त्यामुळे सहवासातून शिक्षण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. गुरुकुलाच्या मांडणीतला, प्रबोधिनीच्या मांडणीतला आणखीन एक महत्त्वाचा धागा म्हणजे सहवासामधून होणारं शिक्षण. जास्तीत जास्त वेळ विद्यार्थी आपल्या सोबत राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे वाक्य उच्चारत असताना सुद्धा माझ्या मनात दुसरा विचार येऊन गेला की तो विद्यार्थी 24 तास जर माझ्यासोबत राहिला तर मला 24 तास शिक्षक म्हणून जगावं लागेल. आता 5 वाजले, मी शिक्षक नाही, संपलो, आता मी घरी चाललो असं म्हणून चालणार नाही. मला 24 तास शिक्षक व्हायला लागेल. आणि म्हणून ह्या सगळ्याचा एकत्रित विचार हा प्रबोधिनीमध्ये केला जातो. आणि म्हणून कालच्या संस्कार शिक्षणाच्या सगळ्या रचनेमध्ये आचार्य व्रतापर्यंत आपण येऊन थांबलो. हे फक्त विद्यार्थ्यांनी, एका यंत्रणेनी, एका सिस्टीमनी केलेलं काम नाही आहे. ही फक्त एक सिस्टमॅटिक यंत्रणा असं त्याच्याकडे आपण पाहून चालणार नाही. तर ती एक ऑर्गॅनिक रचना आहे, माणसांची रचना आहे, जिवंत माणसांची रचना आहे. या दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि म्हणून सहवासातून शिक्षण हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. कौशल्य विकसन घडत असतं, ज्ञानात काहीतरी भर पडत असते या सगळ्यातनं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 2 शब्द माझ्या बोलण्यातले महत्त्वाचे जे मला सांगायचे आहेत, ह्या सगळ्यातनं प्रेरणा जागी होत असते. काहीतरी करावंसं वाटत असतं, काहीतरी अधिक चांगलं, अधिक उत्तम, अधिक महान, अधिक वरच्या दर्जाचं करावंसं वाटत असतं. मी नेहमी जो प्रसंग सांगतो तो आज आपल्या सगळ्यांसमोर पुन्हा एकदा त्याची उजळणी करतो. भाऊंना सवय होती त्यांच्या विद्यार्थ्यांना प्रवासाला घेऊन जायचं. आणि मी कधी तसा अनुभव घेतला नव्हता, पण 11वीत असताना सावरकर मंडळ इथे आहे शेजारी, त्याच्या एका व्याख्यान ऐकायला मी गेलेलो असताना भाऊंनी मला पकडलं की मी अमुक दिवशी व्याख्यानाला जाणार आहे एके ठिकाणी, त्याला तू पण माझ्यासोबत चल. तर माझी फारशी इच्छा नसताना खरं मी 11वीत असताना भाऊंबरोबर गेलो होतो. निगडीपासून पिंपरीपर्यंत सुद्धा आम्ही पोहोचलो नसू. मी आपला बाहेर खिडकीतून बघत होतो की शक्यतो यांनी मला काही विचारू नये आणि आपण पटकन घरी यावं. पण साधारण पिंपरीपर्यंत सुद्धा गेलेलो नसू. आणि त्यांनी मला प्रश्न विचारला, का हो, असा कोणता दिवस ठरवला आहे की त्या दिवशी आपण सुखाने मराल? तर 11वीतल्या मुलाला साधारणपणे कुणी हा प्रश्न विचारत नाही की तुझी मरण्याची कधी सुखानं मरणार आहे. मला प्रश्नच कळला नव्हता कितीतरी वर्ष. म्हणजे तेव्हा तर नव्हताच कळला, पण त्याच्यानंतरची कितीतरी वर्ष मला हा प्रश्नच कळला नव्हता. उत्तर द्यायचाच संबंध नव्हता. मी खूप भांबावून गेलो होतो की याचं काय उत्तर देऊ मी. आणि मग हळूहळू त्यांच्यासोबत राहून गप्पा मारून लक्षात आलं की शेवटचा दिवस गोड व्हावा असं म्हणायला जीवनाचा काहीतरी हेतू सापडावा लागतो, काहीतरी दिसावं लागतं. हे ध्येय दर्शन सहवासातनं होऊ शकतं, प्रश्न विचारण्यातनं होऊ शकतं. आणि त्यातनं कामाला ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते. हे प्रेरणा जागरण हे गुरुकुलाच्या सगळ्या माध्यमातनं, उपक्रमांच्या माध्यमातनं आपण करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि एकदा प्रेरणा जागरणाच्या टप्प्यावरती आपण आलो, एखादी व्यक्ती आली की ती आणखीन वेगाने आणखीन पुढच्या टप्प्यांवरती जाते असं मला वाटतं. खरं तर हे सायमल्टेनियस, म्हणजे एकामागे एक गोष्टी घडतात असं नाही, एका वेळी सगळ्या गोष्टी घडत असतात. त्याच वेळेला हे घडत असताना एक महत्त्वाची गोष्ट, एक महत्त्वाची प्रक्रिया घडते, ती म्हणजे आपल्या विचाराबरोबर आपल्या कृतींना सुद्धा दिशा मिळायला लागते. आणि त्यातनं आपल्याला
सवय लागायला लागते एखाद्या गोष्टी कसा विचार करायचा, कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं जगायचं असा विचार करायला लागलो आणि त्याप्रमाणे वागायला लागलो की आपण वृत्ती घडण्याच्या पातळीपर्यंत जाऊ शकतो. असं वृत्ती घडणाकडे जाणं ही खरी या सगळ्या शिक्षण प्रणालीची प्रणालीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आणि याच्याही पलीकडे जाऊन मग जो प्रश्न भाऊंनी मला विचारला होता की कधी ठरवलं सुखानं जायचं, असं जसं माऊलींनी ठरवलं होतं की आता काम झालं माझं, आता चाललो, आता सुखाने मला जायला हरकत नाही, असं तू कधी ठरवलंयस, या प्रश्नाचा शोध घेण्याची काय प्रेरणा निर्माण करणं, चावी मारणं, यासाठी ही सगळी शिक्षण यंत्रणा आपण उभी करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या सगळ्यांना तो स्वधर्म सापडावा अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. स्वधर्म सापडण्याची सुरुवात श्रद्धेने होते आणि गुरुच्या सहवासातून तो स्वधर्म एकदम प्रकाशात येतो, असा इथे बसलेल्यांचा अनुभव माझाही निश्चितच आहे. तर आपण प्रशांतरावांचा अनुभव ऐकण्यासाठी त्यांना विनंती करूया. शक्यतो आदित्यदादा नंतर बोलू नये आणि मी दिवसातून दुसऱ्यांदा ही चूक करतोय. आधी आदित्यदादा नंतर बोलू नये आणि गुरुकुलाची कार्यप्रात्यक्षिकं आणि आदित्यदादाचे अनुभवाचे बोल, असं अनुभवाविनं मान डोलवू नको रे, असं असल्यानंतर एवढा अनुभव ऐकल्यानंतर अनुभवाचे शब्द जेवढा आपल्याला पोचवतात तेवढे तत्त्वज्ञानाचे शब्द पोचवायला मर्यादा असते. ही जी कार्यप्रात्यक्षिकं आपण बघितली आणि आत्ता आदित्यदादानं त्याचे गुरुकुलातले विद्यार्थ्यांबरोबरचे आणि त्याचे स्वतःचे अनुभव सांगितले आणि त्या अनुभवाची काही सूत्र सांगितली. ती सूत्र ज्ञानप्रबोधिनीची शिक्षणाबद्दलची सूत्र आहेत. ज्ञानप्रबोधिनी ज्या उपक्रमांची रचना केली जाते ती या सूत्रांच्या भोवती गुंफण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करत असतो. हे सगळे अनुभव आत्ता आपण जे गेले 2-2.5 तास ऐकतो आहोत, बघतो आहोत, त्यातलं पहिलं महत्त्वाचं सूत्र जे आहे ते म्हणजे मुलांना आपण काय दाखवतो, मुलांना कशाचं दर्शन आपण देतो, हे फार महत्त्वाचं आहे. जोपर्यंत जग बघितलंच जाणार नाही, जोपर्यंत समाज बघितलाच जाणार नाही, जोपर्यंत परिसर बघितलाच जाणार नाही, तोपर्यंत विज्ञान शिकता येणार नाही, इतिहास शिकता येणार नाही, समाजशास्त्र शिकता येणार नाही. तोपर्यंत ते शिकल्यानंतर काय करायचंय याच्याबद्दलचा विचार करता येणार नाही. त्यामुळं असं दाखवण्याची संधी, बघण्याची संधी ही पहिल्यांदा द्यावी लागते. त्यामुळे दर्शन हे प्रबोधिनीच्या सूत्रातलं एक महत्त्वाचं सूत्र आहे. असं दर्शनानंतर मुलांना त्याच्यात सहभागी होण्याची संधी द्यावी लागते. 5वीच्या मुलांना हेच अनुभव कथन कच्छचं ऐकवलं आपण तर त्यांना दर्शन होईल कच्छचं. त्यांनी 20 वेळा बोलवलं, पधारिये गुजरात में, पधारिये कच्छ में, घेऊन गेले ते त्यांना. पण हा दर्शन जो असतं त्याला एक मर्यादा असते. त्याच्या पुढं जायचं असेल तर त्याला सहभागाची संधी द्यावी लागते. त्यामुळे आपण किती वेळा वेगवेगळ्या प्रकारे तो अनुभव जगण्याची संधी मुलाला देतो आहोत, वेगवेगळ्या प्रकारे त्या अनुभवात मुरण्याची संधी देतो आहे. असा सहभाग हा फार महत्त्वाचा आहे. आणि हा सहभाग वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो, वेगवेगळ्या टप्प्यांचा असू शकतो. तो कृतिशील असू शकतो, तो कोणाबरोबर तरी सहभागी झालो आहे अशा प्रकारचा असू शकतो. पण सहभाग हे महत्त्वाचं सूत्र आहे. आणि हे सगळं करणारे, हे सगळं घडवून आणणारे, हे सगळं जगणारे असे जे त्या भूतच्या दौऱ्यात अनेक व्यक्ती त्यांना भेटल्या, त्या व्यक्तींचा सहवास हा खरं त्यांना त्याचं दर्शन घडवतो. असं दर्शन, सहभाग आणि सहवास याच्या केंद्रित आपल्याला जर उपक्रम घडवायचे असतील, शैक्षणिक उपक्रमांची योजना करायची असेल, अनुभवांची योजना करायची असेल, तर आपण काय अनुभव योजण्यापूर्वी विचार करतोय आणि ते ह्या 3 सूत्रामध्ये कसं मांडतोय हे फार महत्त्वाचं आहे. आणि हा विचार करायचा असेल तर आधी अध्यापकांनी काही प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजेत. मला काय, कशासाठी अनुभव द्यायचा आहे, म्हणजे मला काय अनुभव द्यायचा आहे हा पहिला विचार आपल्याला करायला पाहिजे. मग मला कसा अनुभव द्यायचा आहे
किंवा मुलं कसा अनुभव घेणार आहेत याचा विचार दुसऱ्या टप्प्यावरती करायला पाहिजे. आणि मग महत्त्वाचा प्रश्न जो विचारायला पाहिजे तो मुलं हा अनुभव का घेणार आहेत. त्यामुळं एखाद्या अनुभवामध्ये, एखाद्या शैक्षणिक उपक्रमामध्ये मुलं सहभागी होताना ती काय शिकतील, ती कसं शिकतील, याच्याबरोबर महत्त्वाचा प्रश्न जो अध्यापकांनी विचारायला पाहिजे ती ते का शिकतील. शिकण्यामागचं काहीतरी प्रयोजन आहे का, कारण आहे का, त्या कारणाचा विचार जर अध्यापकांनी योजनेपूर्वी केला तर हे जे सगळं दर्शन आपण गेले 2 तास बघतोय ते दर्शन प्रभावीपणे आपल्याला होऊ शकेल. याच गुजरात दौऱ्याबद्दल मुलांशी बोलत होतो आणि या गुजरात दौऱ्याची पूर्वतयारी करण्यासाठी म्हणून मी आणि शुभमदादा गेलो होतो. आणि एका बाजूला समाज बघत होतो, एका बाजूला तिथं हिंडताना त्या लखपतच्या किल्ल्यावरती आम्हाला काही फॉसिल सापडले. माझा थोडा अभ्यास असल्यामुळे मी त्याला म्हटलं, अरे 5,000 वर्षापूर्वीचे असतील, ते 25-30,000 वर्षापूर्वीचे निघाले. आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव अध्यापक घेऊन आल्यानंतर अध्यापक अनुभवांची योजना करतो ती काहीतरी वेगळी असते. त्यामुळे आधी अध्यापकांनी अनुभव घेणं आणि मग अनुभवांची योजना करणं ही एक फार महत्त्वाची गोष्ट ज्ञानप्रबोधिनीच्या शिक्षण प्रणालीचं सूत्र म्हणून आपल्याला विचारात घ्यायला पाहिजे. मुलांशी बोलत होतो तेव्हा काही मजेशीर निरीक्षणं की ज्याच्यामध्ये त्यांनी कोश आता आपण ऐकलेले त्यातल्या कशा कशाला स्पर्श केला असेल हे आपल्या लक्षात येऊ शकेल. एका विद्यार्थ्यांनी गप्पांमध्ये निरीक्षण सांगितलं की तिथले बहुतांश पुरुष पांढऱ्या कपड्यामध्ये होते. त्यांचे फेटे, धोतर आणि हे सगळं पांढरं होतं. आणि स्त्रिया मात्र काळ्या रंगीबेरंगी ठळक पोशाखामध्ये होत्या. मला कौतुक वाटलं त्या मुलाचं की हे निरीक्षण आपल्याला फोटो आठवले तरी लक्षात येऊ शकेल की पुरुषांचा पोशाख असा आहे, महिलांचा पोशाख असा आहे. हे जोपर्यंत निरीक्षण नोंदवलं जात नाही तोपर्यंत त्याच्या मागचं कारण काय आहे, ती प्रथा किंवा ती पद्धत किंवा ते संकेत समाजात का रूढ झाले असतील, त्याच्या मागची कारणं काय असतील याच्याकडे मुलं जाऊच शकणार नाही जोपर्यंत ते नोंदवलं जाणार नाही. त्यामुळे ही नोंदवण्याची प्रक्रिया ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळं आपल्याला काय दाखवायचं आहे तर परिसरापासून आपल्याला माणसांपर्यंत सगळ्या गोष्टी दाखवाव्या लागतात. हा आपल्याला मुलांना कशाचं दर्शन होणार आहे तो दर्शन हा शिक्षणाचा आशय असतो. त्यामुळं भुज दौऱ्यामध्ये तिथली बायोडायव्हर्सिटी समजेल, तिथलं वनस्पती जीवन समजेल, तिथं पाणी किती कमी आहे, तिथं पर्जन्यमान किती आहे हे सगळं समजेल त्यांना. आता हे समजणार असेल तिथला भौगोलिक परिसर, तिथला जैविक परिसर आणि तिथला मानवी परिसर हे तिन्ही समजायचं असेल तर त्याच्यासाठी अनुभवांची रचना करावी लागते. मुलं काय पद्धतीनं अनुभव घेतील, कोणाच्या मुलाखती घेतील, कुठं ते प्रत्यक्ष जाऊन त्यांनी त्या नवोदय विद्यालयातल्या त्या मुलांबरोबर पदार्थ शिकले, कुठं प्रत्यक्ष जाऊन ते एकत्र काहीतरी गावकऱ्यांबरोबर कृती करतील, कुठं गावकऱ्यांबरोबर कामाला जातील, एखाद्या ठिकाणी कारागिरी करताना कारागिराबरोबर ते काहीतरी अनुभव करत जातील आणि कारागीर चांगलं फाईन प्रॉडक्ट तयार करत असेल तर रुमालावर एक स्वतःचं फूल ते विणून येतील. ही जी प्रक्रिया आहे त्या अनुभवातून नेण्याची ही फार महत्त्वाची प्रक्रिया आहे. आणि ही प्रक्रिया ज्ञानप्रबोधिनीच्या शिक्षण प्रणालीतलं दुसरं सूत्र आहे. आणि ही अनुभव प्रक्रिया, हे ज्ञान जी मुलं मिळवणार आहेत ते ज्ञान मिळवण्यासाठीची प्रक्रिया अध्यापकांनी कशी घडवायची, पण मुळात ही प्रक्रिया का घडवायची आहे हे फार महत्त्वाचं आहे. मला गुजरातला का घेऊन जायचं आहे, मला भुजला का घेऊन जायचं आहे तर तिथला समाज, तिथल्या दुर्गमतेमध्ये पुण्यात एवढा पाऊस पडतो त्यातला एका दिवसाचा पाऊस पण भुजमध्ये पडत नाही, तरी तिथली लोक कशी जगतात, कशी शेती करतात, कसं ते त्या पर्यावरणाबरोबर पूरक वागतात, कसं ते पर्यावरणाशी झगडून स्वतःचं अस्तित्व टिकवतात, हे मला त्यांना दाखवायचं आहे. अध्यापकाच्या मनामध्ये संदर्भ स्पष्ट पाहिजेत. कारण मला देशाची विविधता दाखवायची आहे, देशातलं लोकजीवन मला दाखवायचं आहे. आणि असं अध्यापकाच्या मनामध्ये संदर्भ स्पष्ट असला तर त्या प्रकारच्या व्यक्ती, त्या प्रकारचे अनुभव, त्या प्रकारची जागा हा अध्यापक शोधतो. मग तिथल्या त्या भाईंशी बोलताना, गप्पा मारताना ते म्हणतात भुजमधल्या भूकंपानंतर की आम्ही गुजराती आहोत, आम्ही कोणासमोर मदतीसाठी हात पसरला नाही. गुजराती आदमी का हात हमेशा ऐसा रहता है, ऐसा नहीं रहता. एखाद्या समाजाचं दर्शन हे कसं घडेल आणि त्या समाजाचं दर्शन घडवण्यासाठी मला हे दर्शन घडवण्यासाठी जायचं आहे.
मला देशातली विविधता कळायला पाहिजे, भौगोलिक विविधता कळायला पाहिजे, सांस्कृतिक विविधता कळायला पाहिजे आणि तिथला माणूस कसा आहे हे कळायला पाहिजे. हे संदर्भ अध्यापकाच्या मनामध्ये स्पष्ट असावे लागतात. हे संदर्भ जेव्हा स्पष्ट असतील त्यावेळेला ह्या अनुभवांची योजना एवढ्या ताकदीनं करायला येते. त्यामुळे मला काय ज्ञान द्यायचं आहे, ते ज्ञान कसं मुलं ग्रहण करतील आणि ते मुलांनी मुळात का ग्रहण करावं ह्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागेल. आणि हा प्रत्येक ठिकाणीच करावा लागतो. मुलं प्रकल्प करतात तेव्हा हा विचार करावा लागतो, मुलं वाचन करतात तेव्हा हा विचार करायला लागतो, मुलं हे कौशल्य शिकतात तेव्हा हा विचार करायला लागतो. अगदी वाचन कशासाठी करायचं, वाचन कौशल्य आपण शिकवतो, वाचनाचे वर्ग घेतो, वाचनाच्या वेगवेगळ्या योजना गुरुकुलात राबवतो. आणि मला वाटतंय हे सूत्र जे आहे ते सूत्र पंचकोशाशी पण जोडता येऊ शकतं. ज्ञान कसं शिकायचं आणि का शिकायचं. एखादं मी पुस्तक वाचतो, ते पुस्तक वाचल्यानंतर मला काय मिळतं. एखादं पुस्तक मी जेव्हा वाचतो तेव्हा मला त्या पुस्तकातनं ज्ञान मिळतं काहीतरी. एखादं पुस्तक मी वाचतो त्यावेळेला मला ते पुस्तक वाचल्यानंतर काहीतरी करण्याची इच्छा होते. अगदी मी रेसिपी वाचत असेल तर मला काहीतरी रेसिपी करण्याची इच्छा होते. एखादं मी वक्तृत्व कसं करावं ह्याच्याबद्दलचं पुस्तक वाचतो तेव्हा मला भाषण करून बघावं असं वाटतं. एखादी कलाकृती असेल त्याचं मॅन्युअल जेव्हा मी वाचतो तेव्हा मला काहीतरी कलाकृती करून बघायची इच्छा होते. आणि मुळात मी एखादं पुस्तक वाचतो तेव्हा मला वाटतं मी कधीतरी त्या एव्हरेस्टवरती नाही जाऊ शकलो तरी मला कळसुबाईवरती जाऊन यायला पाहिजे. त्या वैज्ञानिकानं एवढं काहीतरी केलं आणि वेगळ्या एवढी परम्युटेशन कॉम्बिनेशन केली तर मला एवढी परम्युटेशन कॉम्बिनेशन करून स्वयंपाकघरात तरी एखादा चांगला पदार्थ करता यायला पाहिजे. असं काहीतरी करण्याची इच्छा वाचनानंतर निर्माण होते. आणि मला वाटतंय की ही ज्ञानशक्ती, ही क्रियाशक्ती, कृती करण्याची इच्छा जी आहे ती क्रियाशक्ती आणि इच्छाशक्ती, या तीन, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती आणि इच्छाशक्ती म्हणजेच 3 कोश आहेत आपल्या अन्नमय कोशानंतरचे. आणि ह्या 3 कोशांबद्दलचा आशय, संदर्भ आणि प्रक्रिया हे जर आपण विचारात घेतलं तर मला वाटतंय की आपल्याला ही सगळी उद्दिष्ट पहिल्या सत्रापासून जी आपण ऐकतो आहे ती त्या उद्दिष्टांकडे जाणं शक्य होऊ शकेल. मी आज सकाळी पण पहिल्या ह्याच्यात म्हटलं की भाऊंबरोबरचा माझा संवाद त्या सोन्याच्या बद्दलचा मी सांगितला. आणि आज सकाळी आपण उपासना केली विरजा मंत्राची. तर विरजा म्हणजे काय, तर विरजा म्हणजे अशी एक नदी आहे कल्पनेतली. त्या नदीला 2 तीर आहेत. आपण एका तीरावर असतो आणि तिथून दुसऱ्या तीरावरती जायचं असतं. आणि ही जाण्याची कल्पना करणं आणि असं जाण्यासाठी स्वतःची तयारी करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि हे 2 तीर काय आहेत, तर मला ह्या तीरावरती उभं राहून अविद्या पण घ्यायची आहे, पण मला ती विरजा नदी ओलांडून विद्या घेण्याची इच्छा पण व्यक्त करायची आणि कधीतरी मी तिथं जाईन असं माझ्या मनामध्ये संकल्प करायचा आहे. म्हणून आपण उपासना करतो. मला कधीतरी असं वाटतं की कोणीतरी मला सांगितलंय म्हणून मी करतोय, म्हणजे मी ह्या नदीच्या ह्या तीरावरती आहे आणि मुलं संकल्प करतात गुरुकुलातले आणि काहीतरी होण्याचं ठरवतात, काहीतरी वर्षारंभाला करतात आणि पलीकडच्या तीरावरती जातात आणि मी करायचं ठरवलंय म्हणून मी करतोय असं म्हणतात. तेव्हा ते ह्याच प्रकारे एक स्वतःमध्ये बदल घडवून आणत असतात. कालच्या गिरीशरावांच्या बोलण्यात 2 शब्द आले होते, प्रेयश आणि श्रेयस. मला आवडतंय म्हणून मी करतोय आणि मला इष्ट वाटतंय म्हणून मी ते करतोय, करणं गरजेचं आहे आणि म्हणून मी करतोय. त्यावेळेला मी हाच प्रवास करत असतो. असा संकल्पशक्ती वाढवण्याचा प्रवास म्हणजे पंचकोश विकसनाचा प्रवास. आणि हा पंचकोश विकसनाचा प्रवास करताना ही ज्ञानप्रबोधिनीतली सूत्र आहेत की ज्याच्याभोवती या सगळ्या अनुभवांची रचना केली जाते. आणि ही अनुभवांची सूत्र जर आपल्याला लक्षात घ्यायची असतील आणि त्याप्रमाणे आपापल्या ठिकाणी अनुभवांची योजना करायची असेल तर आदित्यदादांना जे सूत्र सांगितलं त्या आधी स्वतः आपण अनुभवायला पाहिजे आणि मग मुलांसाठी अनुभवाची योजना करायला पाहिजे. पण ही योजना करताना एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला करायला पाहिजे. आपण योजक आहोत आणि ते काहीतरी आहेत आपल्या समोर बसलेले की जे आता काहीतरी पावन होणार आहेत आपल्या योजनेमुळं, असा विचार न करता आपण दोघांनी एकत्र करायचं आहे. मी अनेक शाळांमध्ये प्रार्थना बघतो, शिक्षक मागं उभे असतात, मुलं प्रार्थना करत असतात. ज्या वेळेला शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र प्रार्थना करायला लागतील तेव्हा शिक्षण प्रक्रियेमध्ये त्या प्रार्थनेमध्ये जी आपण अपेक्षा व्यक्त केलेली आहे, जे मागणं देवाकडं मागितलेलं आहे ते होऊ शकेल. फक्त विद्यार्थ्यांनी प्रार्थना केली आणि शिक्षकांनी त्याची योजना केली तर शिक्षण प्रक्रिया घडू शकत नाही. कारण शिक्षण
हे विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांनी मिळून ज्ञाननिर्मितीसाठी करण्याची प्रक्रिया आहे. म्हणून एक मंत्र जो आहे, ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै, हा मंत्र जो आहे, जो आपण नेहमी म्हणतो, तो मंत्र शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांनी एकत्र म्हणून म्हणायचा आहे. आणि आम्ही एकत्र म्हणून ज्ञान निर्माण करू, आम्ही एकत्र मिळून काहीतरी पराक्रम करू, असा जेव्हा आपण एकत्र शिकण्याचा विचार करू, शिक्षक आणि विद्यार्थी जेव्हा या ज्ञानप्रक्रियेत एकत्र शिकत जातील, तेव्हाच काहीतरी या शिक्षण प्रक्रियेमध्ये नवीन होऊ शकेल, अभिनव होऊ शकेल, काहीतरी वेगळं घडू शकेल. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र शिकणं हे मला वाटतं की प्रबोधिनीच्या शिक्षण प्रक्रियेतला एक महत्त्वाचा अनुभवाची रचना असलेला स्तर आहे. ही अशी अनेक सूत्रं आहेत की ज्या सूत्रांच्या भोवती हे सगळे अनुभव बांधलेले असतात. अशा प्रकारच्या अनुभवांची योजना आपण करत राहूया आणि यातून हे जे शिक्षणाचं रूप आपल्याला पालटायचं आहे, ते रूप पालटण्याच्या दिशेनं आपण सगळेजण एकत्र प्रयत्न करत राहूया, असा अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. शिक्षकांनी कुठल्या सूत्रांवर काम करायचं आहे, तर मुलांना चांगलं काय करायचं आहे, काय ऐकायचं आहे, त्याचं दर्शन आधी घडवायचं आहे, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी करून घ्यायचा आहे आणि त्या सगळ्या प्रक्रियेत त्यांचाही स्वतःचा अनुभव होऊन ते शिकणार आहेत आणि त्या सहवासातून मुलंही शिकणार आहेत, असं आत्ता आपल्याला सांगितलं. हे सूत्ररूपात मांडणी केली. या समारोपाच्या अध्यक्षा ज्या आहेत त्या मुळात महत्त्वाकांक्षी किंवा समाजासाठी काहीतरी मला करायचं आहे अशा परीक्षा देण्याच्या हेतूने अभ्यास करतात. तर त्या मुलांसोबतचे त्यांचे काय अनुभव आहेत आणि आपल्या परिषदेचा विषय धरून तर ते अनुभव आम्हाला आवडतील ऐकायला. नमस्कार. सर्वप्रथम कैलासवासी आदरणीय वामनराव तथा भाऊ यांच्या स्मृतीला वंदन करते. तिसरा स्मृती दिन असं त्यांच्या विचारांचं स्मरण करत करणं हाच एक खूप अभिनव असा विचार आहे असं मला वाटतं. आणि आत्ता आपण कालपासून सकाळपासून इथे खूप सुंदर अनुभव घेत आहात, सघन असा अनुभव घेत आहे. आणि मला असं वाटतं की त्यांनी सगळ्यांनी स्वतःच्या शिक्षणाच्या प्रक्रियेत जे अनुभवलं आणि आज मुलांपर्यंत पोहोचवण्याचा जो प्रयत्न करतायत त्याचं जणू एक प्रात्यक्षिक त्यांनी सगळ्यांनी आपल्यासमोर मांडलं. आणि मला असं वाटलं की या पंचकोशाच्या विकसनाचा जो सगळा प्रयोग चालला आहे त्याचं जसं मांडणी झाली थिओरिटिकल, तसं जणू ती कृतीसुद्धा आपण सगळ्यांनी पाहिली, आज त्याचं प्रात्यक्षिकं पाहिली. आणि नुसतं एवढंच नाही तर या संपूर्ण परिषदेच्या योजनेमध्ये हे सगळे विद्यार्थी ज्या प्रकारे सहजतेने वावरत आहेत आणि काम करतायत तेही आपण सगळ्यांनी पाहिलं. आणि त्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना म्हणणार आहे की खरंच तुम्ही सगळ्यांनी पण हा अनुभव घेतलात ना? काय वाटलं तुम्हाला? तर आपण याचे योजक, संयोजक, प्रमुख, शिक्षक, विद्यार्थी, पालक या सगळ्यांचं खूप अभिनंदन करूयात आणि कौतुक करूयात. जोरात टाळ्या वाजवून आधी आपण सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन करूयात. कारण मी कालपासून असं सारखं आदित्य श्रीराम यांना म्हणते, रे काय मस्त करताय तुम्ही सगळे, मुलं पण किती छान सहजतेने करताय. किंवा शिक्षकांना मी म्हटलं ना तर ताई करायलाच पाहिजे ना, आपल्या घरचं काम आहे. तर मला असं वाटलं की आत्ता जसं आदित्य सर किंवा प्रशांत सर म्हणत होते की आपण विद्यार्थ्यांबरोबर अनुभव घ्यायचे असतात, तर हे शिक्षक अनुभव घेत आहेत, पालक अनुभव घेत आहेत, विद्यार्थी अनुभव घेत आहेत आणि सगळेच पुढे जात आहेत. आणि सगळ्यांचाच जणू काही पंचकोश विकसनाचा एक प्रवास चालू आहे आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या टप्प्याला आहे आणि तो त्याच्या एक पाऊल पुढे एक अनुभवातनं जातोय असं मला वाटतं. वंदनीय भाऊंनी हा जो काही 1997 साली विचार केला, त्याची चर्चा केली, त्याची मांडणी केली आणि मग प्रत्यक्षात गुरुकुलाच्या निमित्ताने हा सगळा विचार त्यांनी आणला आणि कृती कार्यक्रम आखला. महाराष्ट्रात आणि गोव्यामध्ये मिळून 10 ठिकाणी याचा विस्तार झाला, हे आपण सगळ्यांनी पाहिलं. आणि आत्ता प्रशांत सरांनी जी काही मांडणी केली त्याच्यात मुख्यतः अनुभव आपण विद्यार्थ्यांना जे देतो ते आपण का देतो, कसे दिले पाहिजेत आणि त्यातून शिक्षकसुद्धा विद्यार्थ्यांबरोबर कसा प्रवास करत असतो याबद्दलची मांडणी केली.
खरं आत्ता आपण ना वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले लोक आहात. म्हणजे मी जेव्हा आदित्य सरांशी बोलत होते तेव्हा ते म्हणले यातले काही पालक आहेत, काही शिक्षक आहेत, काही संस्था चालक आहेत, काही गुरुकुलाचे चालक आहेत. आणि आज आम्ही जेवायला बसलो होतो तेव्हा गप्पा मारत होतो तेव्हा एक जण आमच्या बरोबर बसल्या होत्या. त्या म्हणाल्या फार मस्त वाटलं तुमच्या गप्पा ऐकून. तर मी त्यांना म्हटलं तुम्ही कोण आहात? तर म्हटलं नाही मी काम काही करत नाही, मी पालक आहे आणि मी गोव्याहून आली आहे. तर मला इतकं छान वाटलं की एखाद्या पालकांना असं वाटावं की अशा एखाद्या परिषदेला यावं आणि हा संकल्पना समजून घ्यावी आणि मी तिथं त्या प्रकारचं काहीतरी काम करावं किंवा माझ्या मुलासाठी तरी मी निदान हे काम करावं. तर हे याचं यश आहे असं मला वाटतं या कल्पनेचं. आणि म्हणून आपण सगळेजणं जे या ठिकाणी आला आहात ते या शिक्षणावरच्या प्रेमाने ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे, ती मला समजून घेतली पाहिजे आणि माझ्या ठिकाणी मला जमेल तशी मग मी ती वैयक्तिक करीन, संस्था पातळीवर करीन, शिक्षक म्हणून करीन, पण ती राबवली पाहिजे. तर राबवणे हा शब्द काल आपल्याला ताईंनी सांगितलं की राबवणं म्हटलं की त्यात एक राबणारा आणि एक राबवणारा असतो. असं न म्हणता आपण असं म्हणूया की ते मी घडवून आणीन विद्यार्थ्यांसाठी. आणि जे काल महेंद्रबाईंनी पण म्हटलं की विद्यार्थ्यांची जडणघडण, त्याच्यातलं घडण करण्याचं काम आम्ही करू, त्याला जडवण्याचं काम हे कदाचित पुढे होऊ शकेल. तर असं आपण सगळेजण करण्याचा विचार करता आहात. मी असं कालपासून विचार करत होते किती जण असतील बरं इथे. तर आपण साधारण 300 जण आहात. आपण असं म्हणूयात की 300 जणांनी प्रत्येकी 10 जणांना ही प्रेरणा संक्रमित केली तर एक 3,000 होती. ॲम्बिशियस प्लॅन करू की 300 जणांनी प्रत्येकाने 100 जणांपर्यंत हा विचार पोचवायचा. तर किती जणांपर्यंत पोचवू आपण? 30,000. आत्ता काल जेव्हा लोंढे सरांचं ऐकत होतो तेव्हा आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळालं की साधारण 14.5 लाख शाळा आणि कित्येक कोटी शिक्षक जर भारतामध्ये असणार असतील तर आम्ही जे काम करतोय ते एक प्रकाशाचं बेट नाही ना होणार. आपल्याला वाटेल की मी एकूण या परिषदेला नकाराचा सूर देते, मुळीच नाही. मला उलट त्यातली एक सकारात्मक बाजूकडे आपल्याला सगळ्यांना थोडंसं लक्ष वेधावं असं वाटतं. आत्ता जसं आदित्य म्हणाले की अरे आपल्या मनात विचार आला की मी करणार म्हणजे करणारच, तर ते एक ऑटो सजेशन म्हणतो आपण त्याला, की मी हे करणार म्हणजे मला पुढे जायचं आहे, मग त्याला लागेल तर मी गोळा करीन आणि पुढे जाईन आणि प्रवास करीन. पण हे करण्यासाठी ते माझं एकटे दुकट्याचं काम आहे का? आणि मग जर 14.5 लाख शाळा आणि त्यातले इतके शिक्षक आणि मग कोट्यावधींमध्ये जर विद्यार्थी असतील तर त्या सगळ्याचा विचार मी काय करतोय किंवा मी काय करतेय हा पण विचार मला असं वाटतं की केला पाहिजे. ज्ञानप्रबोधिनीच्या भवितव्य लेखामध्ये पुढील 10 वर्षाचा एक भवितव्य लेख मांडला जातो. म्हणजे काय तर त्याच्यामध्ये पुढे 10 वर्षात आम्ही काय करणार असं ज्ञानप्रबोधिनीचे सगळे कार्यकर्ते, शिक्षक आणि जे काही सगळे त्या ठिकाणी असणारे कार्यकर्ते ते मांडतात आणि ते विचार करतात की पुढच्या 10 वर्षात मी हे करणार आणि त्याला लागणारं मनुष्यबळ मी कसं गोळा करीन, मी त्याला अर्थबळ कसं गोळा करीन आणि मी या पद्धतीने प्रवास करणार असं म्हणतात. पुढच्या 10 वर्षाचं ज्ञानप्रबोधिनीचं सूत्र हे विस्तार आहे. जर विस्तार असं सूत्र आहे आणि असं म्हणून ठेवलं आहे की महाराष्ट्राच्या 6 प्रादेशिक विभागांमध्ये आपण मनुष्य घडणीची केंद्र तिथं आस्थापनेसह निर्माण करणार आणि भारतामध्ये 6 राज्यांमध्ये आपण विस्तार करणार आणि अशी विस्तार केंद्र होणार. तर मला असं वाटतं की ही खूप महत्त्वाची आणि मोठी संधी आहे की ज्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. आपण सगळे त्याचे वाहक आहात असं मला वाटतं. आणि आज या 2 दिवसांमध्ये जी काही संकल्पना आपण समजून घेतली आहे त्यातलं मला काय बरं करता येईल. आज मगाशी कानेटकर सरांनी खूप छान मांडलं की आपल्याला एका पंचकोशातले 2 उपक्रम करता येतील का, तर जरूर करता येतील. असं एक छोटी सुरुवात करून या पद्धतीने आपण एक विस्ताराचं सूत्र जर आपल्या पातळीवरती राबवायचं ठरवलं तर ते नक्की करता येईल असं मला वाटतं. खरं सांगू का, म्हणजे आत्ता आपण जेव्हा आजूबाजूला बघतो तेव्हा मी जसं मगाशी म्हटलं तसं प्रकाशाची बेटा आहेत, पण ते पुन्हा वाळवंटातलं ओयासिस असतं तसं आहे की नाही, की छान वाटलं आपल्याला सगळ्यांना, छान वाटलं ना 2 दिवस, किती चांगल्या विचारांमध्ये होतो, किती चांगल्या माणसांबरोबर होतो. पण इथून जेव्हा आपण बाहेर पडतो आणि आपलं काम पुन्हा सुरू करतो तेव्हा हा विचार आपल्या मनामध्ये टिकतो का, आणि तो टिकणं याच्यासाठी आपल्याला किती मेहनत करावी लागते, आपली बळ एकवटावं लागतं, विचारांचं, मनाचं आत्मबळ असं म्हणतो ते, नाही का. त्याचं कारण काय आहे तर आपल्या आजूबाजूला असणारी परिस्थिती आहे ना ती सर्व प्रकारची प्रदूषित परिस्थिती असं मला वाटतं. 100% नाही आहे पण निदान 70-80% तरी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतंय की नाही.
आणि त्यामुळे हे पंचकोश जे आपण शिकतोय ना, तर माझ्या मनात काल जेव्हा मी ऐकत होते तेव्हा असा विचार आला, मी UPSCच्या मुलांना शिकवते आणि आत्ता खरं तर तिने असं म्हटलं प्रांजलीने की काहीतरी मी त्याचे अनुभव सांगावेत. थोडंसं मी येईन नंतर त्याच्याकडे, पण मला आत्ता आपल्याला सगळ्यांना म्हणायचं आहे की हे जे सगळं आजूबाजूचं वातावरण आहे आत्ता समाजामध्ये, त्याच्या आपल्याला दिसतं की पंचकोशाचं प्रदूषण झालं आहे. म्हणजे काय, तर आत्ता कालपासून बघतोय, तुमची मुलं पण असतील, तुमचे विद्यार्थी असतील, तर त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतं की शारीरिक विकसन किंवा आपण त्याला अन्नमय कोश म्हणलो त्याचं प्रदूषण झाले. म्हणजे काय, किती बसकी मुलं आहेत की नाही. आत्ता कोणालाही खेळायला आवडत नाही, कम्प्युटर गेम्स खेळायला आवडतात की नाही, लोक बसून राहतात, व्यायाम करत नाहीत, खाण्याच्या सवयी चुकीच्या आहेत. हे मला अन्नमय कोशाचं प्रदूषणच वाटतं. तसंच आपण प्राणमय कोशाकडे गेलो तरी आपल्या लक्षात येतं की लोकांमध्ये ओज नाही आहे, तेज नाही आहे, त्यांच्या वाणीमध्ये एक धारदारपणा नाही आहे, आणि ते जे काही करायचं त्याच्यासाठी लागणारी जी ताकद आहे ती ताकद नाही आहे. ती ताकद कुठून येते, तर त्याच्यासाठी लागणारा तो प्राणमय कोश, तो सुद्धा तेवढ्या प्रमाणात आत्ता आपल्याला दिसतं की ओजपूर्ण, तेजपूर्ण नाही आहे. मनोमय कोशाचा विचार करायला गेलं तर लक्षात येतं, अरे किती मनाचं प्रदूषण आहे हे. म्हणजे आपण एकमेकांबद्दल वागतो आणि एकमेकांबरोबर असतो तेव्हा एखादा पुढे गेला तर त्याचा मला आनंद होतो का मला मत्सर वाटतो. माझ्या वृत्तीचं जेव्हा मी एकटं, म्हणून सांगू का, आपण थोडं स्वतःकडे बघावं आणि एकटं बसावं आणि असं स्वतःला विचारावं, माझ्या आजूबाजूला लोक नाही आहेत तेव्हा सुद्धा मी कसा वागतो, मला कोणी बघत नाही आहे तेव्हा पण मी कसा वागतो, तो जर जे काही वागणं ते खरं वागणं आहे. आणि असा प्रश्न स्वतःला विचारायला थोडी भीती वाटते, कारण मनोमय कोशाचं प्रचंड प्रदूषण आहे. मग आपल्याला असं दिसतं की एकूण मत्सर वाटणं, द्वेष वाटणं, एकमेकांची ईर्ष्या वाटणं, हिंसा करावीशी वाटणं, अशा खूप प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला दिसतात. फक्त मोठ्या लोकांमध्ये नाही तर विद्यार्थ्यांच्या पातळीपासून सुरू झालेलं हे आपल्याला मनोमय कोशाचं एकूण प्रदूषण दिसतं. आचार विचार म्हणजे इतक्या गोष्टी, म्हणजे आता भ्रष्टाचार म्हणजे फक्त पैसे खाणं हा भ्रष्टाचार नसतो हो. वर्तनामध्ये सुद्धा तुमचा आचार भ्रष्ट असणं, तुम्ही जे काही करता ती शिष्टाचार होतो. एखादी गोष्ट असं व्हायला लागलं तर समाजात जर त्यांना मानायला लागला की ही वाईट आहे पण हे सगळेच करतात ना, मग चालतं. तर अशा वेळेला आपण थोडं क्षणभर थांबलं पाहिजे, पॉज घेतला पाहिजे, स्वतःकडे बघितलं पाहिजे, आतमध्ये डोकावून पाहिलं पाहिजे आणि विचारलं पाहिजे की मी पण त्याच माळेतला मणी आहे का, मी पण याच प्रवासातला एक घटक किंवा प्रवासी आहे का, का मी वेगळा काही विचार करतोय. विज्ञानमय कोशाचा विचार कर, मी क्रिटिकल थिंकिंगचा तर उल्लेख झाला, खरोखरच आपण विचार करून बघावं की विज्ञानमय कोशामध्ये जे म्हटलंय की स्वतंत्र विचार करण्याची क्षमता, आज मीडियाचा इतका प्रचंड भडीमार होतोय, आपण इतके पुन्हा 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 तेच ऐकून आपल्याला असं वाटायला लागतं हेच खरं आहे. मी माझा विचार करणं, स्वतंत्र विचार करणं, थोडं थांबणं आपल्याला जमतं का. अशा प्रकारच्या विचारांची स्वतंत्र प्रक्रिया तयार होण्याची जी गरज आहे ती सुद्धा खूप महत्त्वाची आहे. लोक म्हणतायत म्हणून का बरं, मला नाही का वाटत की मी विचारलं पाहिजे स्वतःला की म्हणून काय झालं. मला असं वाटतंय मीडियाला अनेकांनी बुद्धी गहाण टाकली असं मला वाटतं. अरे तिथून प्रोपगंडा केला जातो, तिथून फेक न्यूज येतात, तिथून तुम्हाला सारखं काहीतरी दाखवलं जातंय, याचा अर्थ ते खरं आहे असं आपण मानायला लागलोय का. आपण विचारलं पाहिजे की या फेक न्यूजला काहीतरी आर्ग्युमेंट करता येणं आणि ते आर्ग्युमेंट मी काहीतरी अनुभवानी, कारणांनी सिद्ध करणं याची सुद्धा प्रक्रिया केली पाहिजे की नाही. हा विज्ञानमय कोश आहे, त्याचं प्रदूषण झालेलं दिसतं. आणि आनंदमय कोशामध्ये खरं सांगू का, शिक्षक काय, विद्यार्थी काय, माणसं सगळी एक जीवनाचा अर्थ हरवून बसलेली दिसतात. मी हे का म्हणतेय, तुम्हाला वाटेल मी खूप निगेटिव्ह अर्थ लावतेय. माझ्याबरोबर सगळा तरुण गट काम करतो किंवा मी तरुण गटाबरोबर काम करते. आता 28 वर्ष झाली मी या 21 ते 28 ते 30 वयोगटाबरोबर काम करते आणि असं वाटतं अरे यांच्या जीवनामधला हा सुवर्ण काळ आहे, जेव्हा त्यांनी इतकं शिकलं पाहिजे, इतकं जाऊन पुढे स्वतःच्या विकासासाठीचे प्रयत्न केले पाहिजेत. आज तुम्ही स्वतःला एका ठराविक सर्कामध्ये घालून घेतलंय. ती स्पर्धा परीक्षा देणं म्हणजे काय सगळ्यांनीच दिली पाहिजे असं नसतं. ती हर्ड मेंटॅलिटी झाली आहे, कळप चाललाय आणि त्याच्या मागे मी चाललोय असं. तुम्हाला वाटेल अरे मी गायडन्स करते, मीच हे बोलते कारण तो अनुभव आहे माझा. आज आम्ही हे सांगतो मुलांना, असं करू नका. स्वतःला काहीतरी आनंदाच्या जागा शोधा. आनंदमय कोश म्हणजे काय आहे, तर मला कोणत्या गोष्टीने आनंद होतो, माझ्या आनंदाच्या कल्पना काय आहेत, माझ्या जीवनाचा अर्थ काय आहे.
खूप अर्थप्राप्ती करणं म्हणजे जीवनाचा अर्थ, हीच आता व्याख्या झाली आहे. असं जर आपण बघायला लागलं तर त्याच्यावर आपण काही काम करणार की नाही याचा सुद्धा विचार मला वाटतं केला पाहिजे. आत्ता आपण आपल्या उपासनेमध्ये म्हणतो की 2च व्यसनं असली पाहिजेत, एक म्हणजे विद्याभ्यासाचं आणि एक परमेश्वर चिंतनाचं. खरं सांगू का, या वयोगटाबरोबर काम करताना कधी कधी ना इतकं निराश व्हायला सुद्धा होतं, कारण अतिशय शिकलेली अत्यंत बेस्ट ऑफ द बेस्ट ब्रेन्स सुद्धा आत्ता व्यसनाच्या आहारी गेलेले आपल्याला दिसतात. आणि हे वास्तव आहे. भारतातल्या सर्व राज्यांमध्ये आज हे चित्र दिसतं. काय आहे हे व्यसनांच्या आहारी जाणं, हे स्वतःला एक प्रश्न विचारणं की हे चाललेला सगळा कळप आहे त्याच्यामागे. मला असं दिसतं, आम्ही जे निवडून जाणारे सगळे ऑफिसर्स असतात ते जर 100 ऑफिसर घेतले तर त्यातले 90 ऑफिसर आज व्यसनांच्या आहारी गेलेले आहेत. तुम्हाला ऐकायला आश्चर्य वाटेल, पण हे आम्ही इतकं जवळनं अनुभवतो आहोत. बेस्ट ऑफ द बेस्ट ब्रेन आहेत, ब्रिलियंट आहेत. ज्यांनी ठरवलं तर ते आयुष्यामध्ये हा समाज बदलणं, जग बदलणं हे करू शकतात. त्यांच्या हातामध्ये प्रचंड अधिकार आहेत, काम उत्तम करतात. पण तुमचं म्हणून एक कॅरेक्टर आहे की नाही, म्हणजे मी काम तिथं चांगलं करतोय पण मी चारित्र्य माझं काय आहे. शेवटी तुम्ही एक इंटिग्रेटेड पर्सन आहात. आत्ता जसं सर म्हणाले तसं पंचकोशाचा विचार करताना असा एक असं आपल्याला नाही येणार करता विचार. आणि म्हणून त्या सगळ्याचा एक इफेक्ट जो येतो की नाही तो फार महत्त्वाचा आहे. आणि म्हणून मला फार छान वाटत होतं की इथं ही माणूस घडण्याची जी प्रक्रिया होती ती इतकी सुंदर आहे. इतका सघन असा विचार केला आहे, इतका संपृक्त असा विचार केलेला आहे. पण तो पोचणार कसा लोकांपर्यंत, आपण कसं सांगणार लोकांना, हे कसं म्हणू आपण की आज शाळेतल्या मुलांच्या 7वीच्या मुलांच्या दप्तरामध्ये जर तंबाखू आणि गुटख्याच्या पुड्या सापडत असतील, हे मी या व्यासपीठावरनं बोलताना तुम्हाला वाटेल, पण मला माहिती आहे की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेले शिक्षक आहेत, त्यांचे हे अनुभव असणार. कुठेतरी त्या अनुभवाला आपण हात घातला पाहिजे आणि असं म्हटलं पाहिजे की मग या पंचकोशातल्या कुठल्या कोशाच्या विकासासाठी मी 2च उपक्रम करीन, पण माझ्या मुलांचे हे 2 प्रश्न सोडवण्यासाठी मी काम करीन. हा खरं मला असं वाटतं या पंचकोशाच्या सगळ्या संकल्पनेचा विस्तार आहे. आणि म्हणून या पद्धतीने जर आपल्याला पुढे जायचं असेल तर अनेक घटक आहेत. त्या जसं शिक्षक काम करतो तसं पालक काम करतात. मुलं निम्मा वेळ पालकांबरोबर असणार आहेत. त्यामुळे पालकांच्या मनामधलं शिक्षणाचं भारतीयत्व हे सुद्धा नको का आपण जागवायला. आणि त्यामुळे पालक आणि शिक्षक मिळूनच त्या मुलावरती काम करणार आहेत. आपण मला माहिती आहे की एक पुस्तक जर वाचलं असेल त्यात असं म्हणतात की एखादं मूल जर मोठं व्हायचं असेल तर सगळं गाव त्याच्यावरती काम करत असतं. म्हणजे या निसर्गातल्या अनेक शक्ती त्या मुलाच्या मोठं होण्यासाठी कारणीभूत होत असतात. पालक आणि शिक्षक हे 2 घटक तर आहेतच आहेत. या ठिकाणी निगडीमध्ये जो काय अतिशय सुंदर पालक संघाचा उपक्रम आहे त्याच्यातनं आपल्याला दिसतं की अतिशय चांगल्या प्रकारे पालक पण त्यात सहभागी होत आहेत आणि मदत करत आहेत. त्यामुळे पालक हा एक घटक आपल्याला नक्कीच मदतीला आला पाहिजे. आणि हे सगळं जेव्हा पंचकोशाच्या विकसनाचा विचार करतो आणि स्वतंत्र अशा व्यक्तिमत्वाचा विचार करतो, त्याच्यात अजून एक मला फार महत्त्वाचं वाटतं, जे मी मगाशी म्हटलं की हे सगळं नकारात्मक का होत आहे, त्याचं कारण आहे की दिखाऊपणाकडे आज आपण खूप झुकतो आहोत का, पाश्चिमात्य गोष्टींचं अंधानुकरण करतो आहोत का, आणि स्वतःला प्रश्न विचारतो आहोत का की माझी स्टेटसची कल्पना काय. मला कोणती गोष्ट केली की असं वाटतं की हां मी काहीतरी ग्रेट केलं. माझी आनंदाची कल्पना काय, माझ्याकडे 4 चाकीतली पुढचं वर्जन आल्यावर मला आनंद होतो का एखाद्या निसर्गात सुंदर फिरून आल्यानंतर त्या ठिकाणी पंच ज्ञानेंद्रियांना सुखावणारा तो निसर्ग आज मला भावतो. कच्छचा आपण अनुभव कथन ऐकलो, काय सुंदर मुलं शिकली आहेत. ही आनंदाची कल्पना आहे का. आपण आपल्या मुलांना या आनंदाच्या कल्पनेचं सुद्धा एक अनुभव दिला पाहिजे आणि शिकवलं पाहिजे की खरी आनंदाची कल्पना काय आहे. आणि मला असं वाटतं ती शिक्षकांनी, ती पालकांनी आणि प्रत्येक माणसाने विचार केला पाहिजे की मला काय वाटतं, की मला कधी वाटतं की मला आनंद होतो. आणि हे सुंदर आहे, मस्त आहे, आज छान वाटतंय. स्वस्थ हा शब्द मला फार आवडतो. स्थ म्हणजे एका ठिकाणी स्थिर आहे, मन स्थिर आहे, स्वस्थ आहे, इकडे तिकडे फिरत नाही आहे. आणि त्याला जी स्वस्थता हवी आहे की नाही माणसाला, ती फक्त शरीराची नाही आहे बरं का, ती मनाची फार आहे. तीच आज हरवलेला खूप मोठा समाज आहे की ज्याला कळतच नाही आहे की मी कशाने आनंदी होतो. लोकांनी म्हणलं म्हणून माझं स्टेटस वाढतं, लोकांच्या फुटपट्टीने मी मला मोजतो की मी माझी फुटपट्टी ठरलेली आहे, मला माहिती आहे कोणी काही म्हटलं तरी माझा अपमान वगैरे काही होत नाही,
असा एक आत्मविश्वास आपल्यामधला स्वतःमधला जागणं आणि मुलांमधला जागणं हे पंचकोशाचं विकसन आहे. आतून आतून फुलत फुलत विश्वासाने चालायचं, असं एका कवितेतलं मला वाक्य आता एकदम आठवलं. हे आतून आतून फुलणं आहे ना, ते इतकं सुंदर आहे, नैसर्गिक आहे. आणि त्यातून येणारा जो विश्वास आहे, त्या विश्वासाने मी चालू शकतो का आणि माझ्या गटाला एक दिशा देऊ शकतो का, हे खूप महत्त्वाचं असं मला वाटतं. लोंढे सरांनी असं म्हटलं होतं की आत्ता जेव्हा आम्ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा विचार करतोय तेव्हा हे जे सगळे शिक्षक हा जो महत्त्वाचा घटक आहे ना, त्या घटकावर खूप काम केलं पाहिजे. कारण जेव्हा आम्ही पॉलिसी तयार केली, त्यानंतर नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क तयार केलं आणि त्यानंतर आता आम्ही प्रोग्रॅम किंवा ॲक्टिव्हिटीजकडे जातो आहोत. मला असं वाटतं त्यांनी 2 शब्द वापरले होते. त्याच्यातलं ते असं म्हणले की प्रिस्क्रिप्टिव्ह अशा काही ॲक्टिव्हिटीज आणि काही सजेस्टिव्ह अशा ॲक्टिव्हिटीज किंवा करिक्युलम असं आम्ही देणार आहोत. खरं सांगू का, आज आपल्या समाजामध्ये मी माननीय विवेक पोंक्षे सरांबरोबर शिक्षक प्रशिक्षणाचं काम खूप ठिकाणी केलं आणि राज्यात आणि राज्याबाहेर पण त्यांच्याबरोबर जाऊन काम करायची संधी मिळाली. मी सरांना असं म्हणायचं, सर आपण लोकांना कौशल्य प्रशिक्षण करतो, पण ते जो आशय शिकवतात ना, तो आशयसुद्धा आपण लोकांना शिकवला पाहिजे. अशी आज अनेक ठिकाणी परिस्थिती आहे. शिक्षक केमिस्ट्री शिकवत असतील तर त्यांना स्वतःलाच केमिस्ट्री खूप चांगली आहे. तुम्ही सगळे अपवाद असाल, पण असा खूप मोठा गट आज आहे. मग यांच्यासाठी आपण काय कराल, तर यांच्यासाठी आपल्याला प्रिस्क्रिप्टिव्हच पद्धत वापरली पाहिजे. हे 4 करा, या 5 ॲक्टिव्हिटीज करा म्हणजे हे घडणार आहे. अशा 5 ॲक्टिव्हिटीज त्यांना आपण लिहून दिल्या पाहिजेत, बांधून दिल्या पाहिजेत, खेळ निर्माण केले पाहिजेत आणि दिले पाहिजेत. एवढं करा म्हणजे हे घडेल. एवढंच आत्ता करण्याची गरज आहे असं मला वाटतं. साखर शाळेचा काल उल्लेख केला महेंद्रभाईंनी. साखर शाळा हा आपला ऊसतोडणी कामगारांच्या स्थलांतरित मुलांसाठी चालवलेला ज्ञानप्रबोधिनी 100 दिवसाच्या शाळेचा प्रयोग होता. याच्यामध्ये काय केलं होतं, तर 100 दिवसात आपण मुलांना शिकवायचो आणि संपूर्ण सिलेबस शिकवायचो. आता यात कंटेंट शिकवत होतो का, पुस्तक शिकवत होतो का, तर तिथे एक सवंगडी पेटी नावाचा आपण प्रयोग केला होता की ज्याच्यामध्ये 8 ते 10 खेळ दिलेले असायचे आणि ते खेळ खेळले की मुलं अनेक विषय शिकतील, असं ते होतं. आता यात पुन्हा कंटेंटपेक्षा कॉम्पिटन्सी बेस्ड विचार केलेला होता. म्हणजे क्षमताधिष्ठित अध्यापन, दवे कमिशननी हा रिपोर्ट दिलेला होता आणि त्याच्या आधारे आपण त्याची रचना केलेली होती. आता याच्यामध्ये आपण मुलांना आणि शिक्षकांना कॉम्पिटन्सी शिकवल्या, ते कंटेंट त्याच्या आधारे आपला आपण शिकतील. हा अनुभव साखर शाळेमध्ये आला. जेव्हा साखर शाळेत मुलं यायची आणि त्यांना आपण कॉम्पिटन्सी बेस शिकवायचो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपली मुलं बोलायला कशी शिकतात, ऐकून ऐकून शिकतात ना, नाही का. त्यामुळे श्रवण आणि संभाषण, बोलणं आणि ऐकणं या 2 गोष्टी ते निसर्गातून शिकतात, अनुभवातून. लिहिणं आणि वाचणं आपल्याला शिकवावं लागतं आणि त्यामुळे श्रवण संभाषण मुलं शिकतातच, पण मग या 2 गोष्टी उरलेल्या सुद्धा आपल्याला शिकवायच्या आहेत. या 4ही गोष्टी उत्तम प्रकारे शिकवण्याचं कॉम्पिटन्सी बेस्ड मॉडेल साखर शाळेत तयार झालं आणि आपण मुलांना शिकवलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, 100 दिवसानंतर जेव्हा ती मुलं पुन्हा आपल्या गावी जायची तेव्हा तिथल्या शाळेत ती परीक्षा द्यायची, कारण ते ज्या शाळेत त्यांचं नाव एनरोल्ड असायचं तिथं परीक्षा द्यायची. आणि असं लक्षात आलं की त्या शाळेत तिथं नियमित जाणारी जी मुलं होती त्यांच्यापेक्षा या मुलांचा परफॉर्मन्स चांगला होता, कारण यांच्या क्षमता वाढल्या होत्या. त्यांनी त्याच्या आधारे स्वतः वाचन करू शकले, स्वतः समजून घेऊ शकले आणि चांगले पेपर लिहू शकले. पास व्हायचं आहे मुलांना. आत्ता मी तुम्हाला खरं सांगू का, आत्ताची जर आपण 10वी आणि 12वीच्या पेपरचं पातळपण पाहिलं ना, डायल्युशन पाहिलं ना, त्याच्यात काय विचार आहे, मूल 10वीतून बाहेर पडू देत, दुसरं काही नाही आहे बरं का. ते जर नाही न पडलं तर ते मूल काय करतं, आपण विचारतो प्रश्न स्वतःला. शिक्षक आहात तुम्ही, विचारून बघा आणि बघा जाऊन, खरोखरच आपल्याला असं दिसेल फील्डवर ते मूल 10वी पास झालं नाही तर 10वी नापास या शिक्क्यानिशी ते मूल काहीही करत नाही, आयुष्यात कुठेही उभा राहत नाही. आणि त्यामुळे त्याला निदान पास तरी करू एवढा विचार त्याच्या मागे. आणि म्हणून आपण काय करूया, तर बेसिक क्षमता निर्माण झाल्या पाहिजेत असा विचार आहे. हे मी मांडण्याचं कारण असं होतं की काल लोंढे सरांच्या बोलण्यामध्ये असं आलं की हे पंचकोश विकसन किंवा हे क्षमता विकसन आपण NEPशी कसं जोडूयात, हा विचार आपण करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. गुरुकुलामध्ये सारखं आपण म्हणतो आहोत की वृत्ती घडण, प्रेरणा जागरण हे खूप आवश्यक आहे आणि त्याला सहवासाने ते घडतं, त्याशिवाय घडू शकत नाही, मान्य आहे. पण आपल्याला जर पसरायचं असेल, लोकांपर्यंत पोचायचं असेल, की किती लोकांपर्यंत तुम्ही सहवासाने हे घडवू शकाल, आपल्याला काही माध्यमं शोधता येतील का त्याच्यासाठी.
मला असं वाटतं की हे घडू शकतं. इव्हन डिजिटायझेशन हे माध्यम आज वापरलं पाहिजे. आज काळ बदलतोय. ChatGPTच्या जमान्यात आपली मुलं सगळी शिकणार आहात. तुम्ही दिलेला होमवर्क ती करणार नाही आहे, ती ChatGPTकडनं करून घेणार आहेत. आज AIच्या जमान्यामध्ये आपल्यापेक्षा, तुमच्याने मी सुद्धा त्याचाच भाग आहे, माझ्यापेक्षा आज माझं विद्यार्थी मला कळतं की 4 पावलं पुढे असतो, कारण तो AIच्या जमान्यात शिकतोय. आपण मागच्या जमान्यात शिकलेले शिक्षक आहोत. आपलं कॉन्टेक्स्टच वेगळं आहे आणि त्यामुळे त्या मुलाची जी भाषा आहे, त्याला जे कळतं, त्याच्या अनुभव विश्वात जे असतं, त्याच्याशी मला जुळवून घेणं हे जर करू शकलो तर सर्व प्रकारच्या कौशल्यांचा विकास होईल आणि ते मूल जीवनामध्ये उभं राहायला पण मदत होईल. दोन्हीची गरज आहे. जीवनदायी शिक्षण आणि जीवनदायी शिक्षण दोन्हीची गरज आहे. आणि म्हणून मला वाटतं की या प्रकारचा विचार, मी एक छोटा अनुभव सांगते. काश्मीरला आम्ही UPSCचा वर्ग घेतला होता आणि 6 आठवड्यांचा वर्ग चालू होता. आमच्या इथनं 2 शिक्षक दर आठवड्याला जाऊन शिकवत होते. कुपवाडा नावाच्या अत्यंत बॉर्डरवरच्या अशा जिल्ह्यात आपण हा वर्ग घेतला. मी जाऊ शकले नव्हते प्रत्यक्ष, पण मी दर आठवड्याला मुलांची 1 तास ऑनलाईन बोलत होते. मुलांना मी माहिती झाले होते. मला ते विचारायचं, सविता ताई, आपल्याकडे ताई म्हणण्याची पद्धत आहे ना, तर मला त्यांनी विचारलं की ताई का मतलब क्या होता है. तर मी सांगितलं की बड़ी बहन. हो, बहुत अच्छा, तो मैं आपको ताई बुलवाऊंगा, अभी मॅडम नाही कहूंगा. बघा हं, इतक्या छोट्या गोष्टींनी इतकी ती जवळ आली मुलं. आणि खरं सांगू का, त्या नुसत्या स्किल ट्रेनिंगच्या 6 आठवड्यातल्या 6 सेशननी मी त्यांना माहिती होणं आणि त्यानंतर वर्ग झाल्यावर मी प्रत्येकाशी 1 तास, इंडिव्हिज्युअली 1 तास झूम मीटिंगवर मी काउन्सिलिंग सेशन केली होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांच्या घरातल्या बारीक सारीक गोष्टी, म्हणजे ती मुलं मला म्हणायची, ताई हमने ये किसी को नहीं बताया, आपको बताती हूँ. मेरी माँ अभी नहीं है, मुझे आपको कुछ कहना है. आणि इतकं मनातलं सांगायची. हे काय UPSCच्या सिलेबसमधलं नव्हतं, पण त्या मुलांची जोडला गेलेला तो बंध हे काय असतं. मला असं वाटतं की यातून सगळं करण्याचा प्रयत्न आपण करत होतो, त्यांच्या बदलाचा प्रयत्न करत होतो आणि आज अजूनही तो संपर्कात आहे गट. एक मी वर्ग करते बरं का, रोज सकाळी योगासन आणि प्राणायामाचा 45 मिनिटाचा वर्ग असतो. हॅबिट बिल्डिंग नावाचा तो ग्रुप आहे. आपल्यापैकी कोणीतरी असेल त्याचे मेंबर, मला माहीत नाही. IIT नाही, तो नागपूरचा आहे आणि यूट्यूबवरनं आम्ही जॉईन होतो. 45 मिनटं त्या वर्गाला. माझ्या वर्गामध्ये रोज 20,000 लोक असतात. असे तो दिवसातनं 8 बॅचेस घेतो. मला असं वाटलं, प्राणमय कोश याच्या विकसनाचा हा प्रचंड मोठा प्रयत्न आहे. आपण रोज भेटलंच पाहिजे असं नाही आहे. त्याचं इतकं जबरदस्त कौशल्य आहे की मला असं वाटतं, सर माझ्या समोर उभं राहून बोलत आहेत. आज ते आम्हाला काहीतरी सांगतायत. यात वृत्ती घडणं आहे, प्रेरणा जागरण आहे, सवयी बदलणं आहे, सगळं आहे. आणि तरी ते आमच्याकडनं योगासनं करून घेतात आणि प्राणायाम करून घेतात. काय फॅन्टॅस्टिक ताकद आहे. आज तो माणूस नागपूरमध्ये बसतो आणि तो जगभरातल्या लोकांना हे शिकवतो. मला असं वाटतं, असा कुठला तरी प्रयत्न आपण पंचकोश विकसनाच्या याच्यात वापरला पाहिजे, तर आपण जास्तीत जास्त गटापर्यंत पोहोचण्याचा शक्यता निर्माण होईल. ज्ञानप्रबोधिनी म्हणलंच आहे की वी विल स्टार्ट विथ द क्लास बट वी विल रीच टू द मासेस. आपल्याला क्लासेस टू मासेस जायचंच आहे ना. जर अनेक कोटी विद्यार्थी असणार असतील आणि त्यांच्यापर्यंत मला जर पोचायचं असेल, तर आज माझ्याशी स्पर्धा कुणाची आहे असं आपण विचार. तुम्ही बघा ना, मेकॉलेनंतर जणू काही बायजूच असंच परिस्थिती आहे की नाही आज. तुम्ही विचार करून बघा, त्या बायजूनी इतकं लोकांच्या मनावर गारूड केलं आहे. अनअकॅडमी, बायजू, खान अकॅडमी, कोर्सेरा उपलब्ध माध्यम आहेत. आपण तसं काही करणार की नाही. आज ते कदाचित नाही शिकवत आहेत चांगलं. लोकांना चांगलं आहे काय ते माहितीच नाही हो, कारण लोकांनी अनुभवलं नाही. खरंच सांगते, आमच्याकडे UPSCला मुलं येतात ना, तेव्हा कुठला तरी कोर्स करून येतात 2 वर्ष आणि त्यानंतर आपल्याकडे येतात 1 अटेम्प्ट गेल्यानंतर. मी त्यांना विचारतो, तू कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स केला, तुला कळलं नाही का की हे चांगलं आहे का वाईट आहे ते. त्यांना चांगलं काय आहे हे माहिती नाही आहे. त्यांच्यापर्यंत चांगलं पोचवण्याचं काम आपलं आहे. रोज मुलगा भेटणार नाही आहे, मग मी कुठली माध्यमं वापरीन. तर आजच्या या जमान्याची ती गरज आहे. आज जी माध्यमं आणि बाजारू माध्यमं वाटतील आपल्याला, पण ती या जर जमान्याची गरज आहे आणि लोकांपर्यंत मला पोचायचं, तर ती मी वापरली पाहिजेत. चांगल्या प्रकारे वापरू आपण, चांगल्या प्रकारे रचना करू त्याची, असं मला वाटतं. आणि म्हणून लोकांच्या मनाची घडण आपण करू, जडणसुद्धा करावी लागेल आपल्याला लोकांपर्यंत पोहोचण्याचं. आणि म्हणून बाजारपेठेची तंत्र वापरणं, त्याची परिभाषा वापरणं याची गरज आहे. शासन पण करतं की नाही मला तुम्ही सांगा. G20चा नारा काय होता. त्यांनी असं म्हटलं होतं, 1 अर्थ 1 फॅमिली 1 फ्युचर. इतकं सिम्पल पोचलं की नाही लोकांपर्यंत.
पूर्वीच्या शासनाच्या स्कीम काय असायचा, JNNURM, काय आपल्याला कळत होतं? यांनी म्हणलं स्मार्ट सिटी, उज्ज्वला योजना, लोकांची भाषा, लोकांच्या भाषेमध्ये जे मला द्यायचंय त्यातला आत्मा हरवत नाहीये, त्यातलं तत्व हरवत नाहीये, पण त्यांच्या भाषेमध्ये मी त्यांच्याशी बोलायला लागतो, ते जोडले जातात आणि त्यांच्यापर्यंत मी पोहोचतो. आपल्याला लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर आपली परिभाषा सोपी केली पाहिजे, लोकांच्या भाषेत बोललं पाहिजे, तरच विस्तार होऊ शकणार आहे असं मला वाटतं. आणि हे करण्याची खूप, बघा ना तुम्ही, जग्गी वासुदेव, श्री श्री रविशंकर, आपल्याला असं वाटतं हे काय, पण आज पोचतायत ना लोकांपर्यंत, आवडतायत. आमची मुलं अक्षरशः त्यांचे कोर्सेस करून येतात आणि म्हणतात फार छान वाटतं ताई. आपल्याला तशी भाषा येईल का करता? ते म्हणतात तसं नको करायला, आपण सोपं करू ना, चांगलं करू ना, पण पोचू ना लोकांपर्यंत. पॅकेजिंग खूप गरज आहे आणि भाषा बदलण्याची गरज आहे. स्वामी विवेकानंद जेव्हा गेले तेव्हा त्यांनी हाक पहिली कशी मारली? माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका. साधं लोकांच्या भावनेला आणि याला हात घातला आणि सोप्या भाषेत आवाहन केलं. असं आवाहन लोकांच्या भाषेत येणं हे मला वाटतं आपण शिकण्याची खूप गरज आहे. तर हा इतका सुंदर जो प्रयोग आहे की नाही, इतका एफर्ट होतं आणि इतक्या कळकळीने आपण सगळं करतोय, ते एका छोट्या गटापर्यंत मर्यादित राहून कसं चालेल? अशी प्रकाशाची आणि छोटी छोटी बेटं राहून कशी चालतील? मोठ्या गटापर्यंत ते पोचवायला पाहिजे. याच्यासाठी 3च मुद्दे 1 मिनिटात मांडते आणि थांबते. लोंढे सरांचं काल ऐकताना खूप भावलं आणि खरोखरच फार प्रॅक्टिकल वाटलं. आज जर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये याचा अंतर्भाव झाला आहे तर ती संधी आपण घ्यायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की या परिषदेचं हे फलित असेल की जे काही आपण या परिषदेत मांडलं आहे ते जर या पद्धतीने नॅशनल एज्युकेशन पॉलिसी याच्यापर्यंत पोचणं आणि आपल्यापैकी अनेक तज्ज्ञ त्या पॉलिसी मेकिंगमध्ये, फ्रेमवर्कमध्ये, ॲक्टिव्हिटी डिझायनिंगमध्ये, प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षक म्हणून असणं हे फार महत्त्वाचं आहे. चांगल्या ठिकाणी आपण शिरलं पाहिजे. तुम्हाला शिरलं पाहिजे हा शब्द वाईट वाटेल, पण ती गरज आहे. आणि म्हणून मला असं वाटतं त्यातलं पहिलं म्हणजे मॅसिव्ह टीचर्स ट्रेनिंग, प्री सर्व्हिस, इन सर्व्हिस खूप गरज आहे. बेस्ट ऑफ द बेस्ट ट्रेनर्स अँड टीचर्स हे फार गरज आहे. चांगल्या शिक्षकांनी सगळं करता येतं. मग वृत्ती घडवणं आहे, प्रेरणा जागरण आहे, नॉलेज आहे, स्किल्स आहे, ॲबिलिटीज आहे, सगळ्याचं ते करता येईल. पण ते कदाचित या सगळ्या NEPच्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आलं पाहिजे असं मला वाटतं. बघा ना तुम्ही बिग 4मध्ये काम करणारे लोक बघा बरं, तुम्ही PWC आणि असं काम करणारे लोक काय आहेत? बेस्ट ऑफ द बेस्ट ब्रेन्स तिकडं का जातात? त्यांच्या पॉलिसीज करतात आणि आपल्या शासनाला कन्सल्टन्सी देतात. अरे आम्ही आहोत ना इंडिपेंडंट, आम्हाला नाही का करतायत कन्सल्टन्सी? आमची माणसं, हुशार माणसं, सक्षम माणसं, कमिटेड माणसं शिक्षक होणं आणि त्यांना आपण प्रशिक्षित करणं ही एक मला गरज वाटते. त्यांच्या जीवनाला एक अर्थ दिला पाहिजे, त्यांना स्टेटस दिलं. शिक्षकाला स्टेटस नाही आहे, आपण देऊ शकू का स्टेटस? ओरिसामध्ये आमचा एक राजेश पाटील म्हणून जेव्हा कलेक्टर होता तेव्हा त्यांनी तिथल्या ITIच्या सगळ्या प्रिन्सिपॉल्सना सिंगापूरचा दौरा घडवून आणला आणि तिथलं स्किल ट्रेनिंगचे प्रोग्राम्स दाखवून आणले. काय ग्रेट वाटलं त्या सगळ्यांना आणि एकदम प्रेरणा वाढली आणि त्यांना एक विस्तारलं क्षितेज त्यांचं. आणि त्यांनी त्यानंतर जे काम उभं केलं ओरिसामध्ये, ते ओरिसा हे भारतामधलं स्किल ट्रेनिंगमधलं उत्कृष्ट असं सेंटर आहे. आपण जरूर त्याचा विचार करा आणि कधीतरी वाचा त्याच्याबद्दल आणि बघा काय केलं त्यांनी. मिनिंग निर्माण केलं, पर्पज निर्माण केला त्यांच्या मनामध्ये. हे जे मी करतोय तर काहीतरी मी ग्रेट करतोय, दिस इज अ ग्रेट सर्व्हिस आय एम डुईंग. दुसरं मला असं वाटतं शिक्षणातलं व्यवस्थापन हे फॅसिलिटेटिंग असलं पाहिजे. म्हणजे इथं तपासणीस आलेला आहे, इन्स्पेक्टर आलेला आहे म्हणून घाबरणारी माणसं मग काहीच करत नाहीत. ती काचेच्या आतमध्ये ठेवलेल्या वस्तू नको बाहेर काढायला, कारण फुटल्या तर विचारलं जाईल इन्स्पेक्टर. कारण सगळी अविश्वासावर आधारित असलेली यंत्रणा, त्याला आपण जरा विश्वासात घेऊयात आणि लोकांना फॅसिलिटेट करूयात. आपण एक कॅटॅलिटिक रोल हा तो करू शकेल का? तर मला असं वाटतं व्यवस्थापनाची यंत्रणा किंवा इन्स्पेक्शनची यंत्रणा अशी असली पाहिजे. आणि शेवटचं मला म्हणायचं आहे की जर आपल्याला मोठ्या गटापर्यंत पोचायचं असेल तर निवडक, सगळं नाही कदाचित होऊ शकणार, पण निवडक गोष्टीचं डिजिटायझेशन केलंच पाहिजे. आपल्याला इंटरनेट आणि या गोष्टीचा उपयोग केलाच पाहिजे. आणि हे करून मला असं खात्री वाटते की आपण हा जो सगळा इथं प्रयोग मांडलेला आहे, हा इतका सुंदर प्रयोग इतक्याच छोट्या गटापर्यंत मर्यादित न राहता आज ती 14.5 लाख शाळा आहेत त्या आमच्या आहेत की नाही.
मी या भारताचा नागरिक आहे, म्हणजे मला असं वाटतं की नाही की अरे ते सुद्धा त्यांना पण हे पोचलं पाहिजे. छोटं पोचवू, काही प्रमाणात पोचवू, पण नक्की पोचवू, त्यांच्यापर्यंत सुद्धा हा प्रकाशाचा किरण पोचेल. याच्यासाठी कोण काम करणार? तर आपण काम करणार, तुम्ही काम करणार, आम्ही काम करणार, सगळे मिळूनच हे करावं लागेल असं मला वाटतं. तर ही जी 2 दिवसाची परिषद खूप छान झाली, एवढ्यापुरतं मर्यादित नाही राहणार. आपण गेल्यानंतर जेव्हा काही लिहाल आणि विचार कराल की हे मी ऐकलंयत ना, मी काय करणार, माझा पुढचा प्रोग्राम काय, तर मी निदान 4 गोष्टी लिहू शकलो पाहिजे की मी माझ्या पातळीवर हे करणार, शाळेच्या पातळीवर मी हे करणार, संस्थेच्या पातळीवर मी हे करणार, आणि कदाचित शासनाला मी हे सांगू शकणार. धन्यवाद. अतिशय तळमळीनं सविताताईंनी मांडणी केली आणि उपस्थित असलेल्या सगळ्या प्रकाशाच्या किरणांना आवाहन केलं. आपण ते आव्हान जरूर पेलूया. त्यांनी जागं केलं आहे, विस्ताराची दिशा दिली आहे. आता काम करूया, संघटितपणे काम करूया. बाहेरचं वातावरण अनुकूल आहे म्हणून काम करूया आणि प्रतिकूल झालं तरीही काम करत राहूया. हा विश्वास या परिषदेने आपल्याला सगळ्यांना निश्चित दिला असेल याची मला खात्री वाटते. या परिषदेच्या सगळ्या संयोजनामागे ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्राचे अनेक कार्यकर्ते, सदस्य, विभाग प्रमुख, मार्गदर्शक सगळे खंबीरपणे पाठीशी उभे राहिले. त्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. आपल्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. आपण सगळ्यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदवला, त्याबद्दल सर्व सहभागी सदस्यांचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. आम्हा सगळ्या संयोजकांकडून काही उणीव राहिली असेल तर त्याबद्दल क्षमायाचना करतो. आपल्या यानंतरच्या भागामध्ये मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्या समूह गायन स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम, राज्यस्तरीय स्पर्धा ज्या झालेल्या होत्या, तो कार्यक्रम यानंतरच्या सत्रामध्ये होणार आहे. परिषदेला आलेल्या सगळ्यांसाठीचं सहभागाचं प्रमाणपत्र हे खाली स्वागत कक्षामध्ये आपल्याला मिळणार आहे. त्यासोबतच प्रशांत सरांचं स्वाध्याय प्रवचनेचं हे पुस्तकसुद्धा भेट म्हणून आपल्याला या परिषदेकडून दिलं जाणार आहे. ही भेट आपण आवर्जून स्वीकारावी. याशिवाय खाली आपल्या सर्वांची न्याहारीची आणि चहापानाची व्यवस्था आहे, त्याचाही जरूर आस्वाद घ्यावा. प्रार्थनेनं आपण आत्ताची ही परिषद इथे थांबवूया. मनःपूर्वक धन्यवाद. प्रार्थनेसाठी मी विनंती करतो की आपण सगळ्यांनी जागेवर उभं राहूया. प्रार्थना ऐकूयात आपण. की घेतले व्रत नहे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने जे दिव्यदाहक म्हणोनी कसावयाचे बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. भारत माता की जय. नमस्ते. 1 2 3. धन्यवाद.